धर्मरक्षावया अवतार घेसी आपुल्या पाळीसी भक्तजन अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्दाळिले किती एक। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जिजाऊ रमण पाषाण तुंपन पाचवे वेदाचे निर्माते अखंड जनकल्याणाकरता आपल्या मुखारविंदातून अमृतवाणी जगाला देणारे साधू संतांचे जीवन हे जगाच्या कल्याणाकरता असतंही धावून देणारे अनाथांचं साधकांचं वारकऱ्यांचं ज्यांना बाप म्हटलं जातं भागवत धर्माच्या वटवृक्षाला लागलेलं गुंडस्प इंद्रायणीच्या काठावरती उठलेलं भक्तीचं वादळ वैराग्य रागरसिक विश्ववंदनीय जगद्गुरु तुकोबा राय यांचा साधा सोपा सरळ असा 4 चरणाचा अभंग मात्र देवाचा अवतार कार्य कशा करता हे सांगणार। विठ्ठल विठ्ठल महाराज सांगता धर्म रक्षावया अवतार घेसी ज्या ज्या वेळेस धर्मावरती ग्लानी येते धर्म बुडायला लागतो धर्मावर संकट येतं तेव्हा तेव्हा देव अवतार घेतो देवाला अवताराला यावं लागतं। पण नुसतं अवताराला देव येतो का बाकी काही करत नाही। देव अवताराला आला आणि देव अवतारा आल्यानंतर देवानं काय केलं भक्ताचं रक्षण केलं दुष्टांचा नाश केला आणि भक्ताकारणे जन्म घेतला। धर्म हे निमित्त आहे पण धर्माला वाचवण्याकरता अवतार घेतला नुसतं धर्मच नाही केला देवानं तर भक्ताचं रक्षण केलं आणि भक्ताकरता जन्म सुटले अंबऋषीसाठी जन्म सोशिले दृष्ट निर्दाळे किती एक भक्तासाठी अवतार घेतला आणि त्यामध्ये दुष्टांचा सुद्धा उद्धार केला तो देव आहे। मग देवा तुझं वर्णन आम्ही काय करावं कारण तू धन्य आहे कृपा सिंधू आहे तू जे बोलतो ते तू करतो म्हणून देवानं आपल्याविषयी चांगलं बोलावं किंवा देव जो बोलतो ते करावं देवानं आपल्याविषयी बोलावंच चांगलं याच्याकरता पहिल्यांदा आपल्या मुखामध्ये देवाचे बोल असले पाहिजे आणि मग धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील अरे धन्य आहे बाबा आणि कृपा सिंधू आहे कारण तुझ्यासारखं कृपावान कृपा करणार कुणी आजपर्यंत पाहिलं नाही। अरे तुझं वर्णन आम्ही काय करावं तुझं वर्णन साक्षात पुराणांनी केलंय तू का म्हणे तुझं वर्णिती तुला पुराणांनी वर्णन केलंय की तू कसं आहे काय आहे मग आमची वाणी तर छोटीशीच आहे म्हणे बघा मग असं असणारा भगवंत ज्याचं वर्णन पुराणांनी सगळ्या देवदेवतांनी करावं की तो धर्माच्या रक्षणाकरता भक्ताच्या रक्षणाकरता आणि दुष्टाचं नाश करण्याकरता कसा अवतार घेतो। विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल हरी अभंगाचं चिंतन फार मोठं आहे परंतु चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं सगळ्याला ज्ञात आहे सगळ्याला माहीत आहे कशानिमित्त जमलो कशानिमित्त आजची ही कीर्तन सेवा आहे माहीत आहे ना सगळ्याला माहीत आहे ना ज्याला माहीत नाही तो इथला नाही इथला म्हणजे आपल्या आंबडचा नाही असं नाही पृथ्वी तलावचंच नाही आज काय आहे हे लहान लेकरापासून मोठ्या वयस्कर माणसापर्यंत सगळ्याला माहित आहे आज काय आहे नाही माहित आहे ना आज गुरुवार आहे आज काय आहे गुरुवार आहे आणि तोही मार्गशीर्ष महिन्यातला सोमवार गुरुवार हा गुरुवार आहे बरोबर आणि गुरुवार असून ते असून आज एवढं मोठं पर्व आहे आज 3 पर्व एकत्र आले एक गुरुवार दुसरी म्हणजे पौर्णिमा आणि तिसरी म्हणजे ज्या निमित्तानं तुम्ही आम्ही जमलो ते काय आहे अहो बोला ना तुम्ही म्हणसाल महाराज बोलायला पाकिट घेतलं तुम्ही बोलायचं आम्ही पण तरी सुद्धा तुमचा पण आवाज आला पाहिजे का नो हे हा खेळ एकल्याचं एकट्याचं काम नाही एवढी माणसं आले तर आवाज असला पाहिजे हो। आज काय आहे गुरुदेव दत्तात्रयांची आज काय आहे दत्त दत्त पक्वाजी तुम्हाला आवाज आला तुम्ही माझ्याच बाजूने तुम्ही तेच म्हणणार लेकर आवाज आला वा नाही आला गायनाचार्य तुम्हाला यांचा आवाज आला नाही आला सिस्टीम आला तुम्हाला आला का नाही खरं बोला खोटं बोला तर तुम्हाला तुमच्या बायकोची शपथ त्यांची पंचायत काय नाही बोलावं तर शपथ पण घालते बोलावं तर बायकात बसलोय लय मारतील मग बरं नाही पण आवाज नाही आला जरा जोरात एवढी माणसं असल्यासारखा आज दत्तप्रभूंची काय आहे दत्त दत्त वा आणि दत्तप्रभू म्हणजे कोणी सामान्य विभूती नाही हो
परब्रह्म रूपानं या पृथ्वी तलावर 3 देवांचा अवतार ज्या एका ठाई आला त्या दत्तप्रभू आहे. आणि त्या दत्तप्रभूंची जयंती जन्मोत्सव आपल्याला साजरा करता येतोय, याच्यापेक्षा मोठी गोष्ट भाग्याची काय असू शकते. खरं पाहायला गेलं अंबड सारखं गाव आणि त्या गावावरती ही असणारी वस्ती, खरं पाहायला गेलं या वस्तीवरती सुंदर असं दत्तप्रभूंचं हे मंदिर होणं आणि त्या मंदिराला या दत्त जयंतीला 18 वर्ष दत्त जयंती होणं आणि 18 वर्षाच्या कालावधीत एवढी माणसं इथं येणं म्हणजे सोपी गोष्ट नाही हो. त्याला काहीतरी पूर्वजन्माचं संचित पूर्वजन्माची 10 पिढ्याची पुण्य उदयाला यावी लागते, तेव्हा हे सगळा योग घडून येतो बरं का. जवळजवळ आमचे असणारे हे वनवे परिवार दत्तप्रभूंची 18 वर्ष निस्वार्थ भावनेने सेवा करत आहेत. आलेल्या काकांनी महाराजांनी फार गोड सांगितलं, एकदा हे सगळे जे नियोजन करते आपले असणारे महाराजांकरता जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं. या ठिकाणी असणारे सिद्धेश्वर संनिपात वनवे सगळ्यांच्या परिचयाचे असणारे महाराज, अगदीच माझं आणि त्यांचं एवढं रक्ताचं काही नातं नाही बरं का बाबा खरंच. आणि इथं आल्यानंतर आम्ही 1 महिन्यापूर्वी इथं येऊन गेलो, सांगितलं त्यांनी सेवा घ्यायची, आपल्याला कार्यक्रम करायचा असं तसं. आम्ही म्हटलं ना हे सांगावं लागते, सांगा ना. अहो पण लई खर्च होऊ द्या. अहो देवानं एवढं दिलंय, मग देवाला का नाही द्यायचं हो. देवाला 1 हातानं परत केलं तर देव 2 हातानं माघारी देतो, हे देण आहे. आणि म्हणून एवढं आज मला डबल वाटलं, 18 वर्ष आबादितपणे सेवा करणे एवढी सोपी नाही. काय काय ना चालू पण केलं आणि बंद पण केलं हो. हे टिकवणं फार महत्वाचं आहे. काही लोकांना ही सत्पन्नता मिळते पण ते टिकवता येत नाही. आणि म्हणून तर महाराजांनी सांगितलं, महाराज इथं फक्त अंबडची लोक नाहीत, पुणे मुंबई लातूर सोलापूर तुळजापूर सगळ्या भागातनं येणारी जेवढी माणसं वनवे परिवाराला महाराजांना मानतात, दत्तप्रभूंना मानतात, ती सगळी इथं लोक येतात. आणि माझं भाग्य आहे की या निमित्तानं पण महाराजांशी आमचं एक नातं जोडलं बरं का. आणि म्हणून माझं सांगणं आहे, मोकळ्या अंतकरणानं कीर्तनात बसा, मनात कुठलाही भाव आणू नका, कुचकापणा आणायचा. हा एक आता दर्शन बंद राहील, कुणी दर्शनाला जाऊ नका. आता दर्शन बंद राहील, कुणी दर्शनाला जाऊ नका, याची नोंद घ्या. शांतपणे कीर्तन सेवा श्रवण करा. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल. बाबा येऊन माझ्याकडे बघत होते, मला वाटलं 100-200 रुपये देतात काय काढ, लय ठाकलाम बघत होते. तुम्हाला नाही माघारी पण बघायला लागले नाही, ते फार वेळ पाहत होते. नाही आनंद आहे बघा. आणि मी का म्हटलं, मला वाटलं ओळून घेऊन जाताय का काय. नाही हो, हे बाबांचं असणारं प्रेम आहे. बाबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या बरं हो. का माहित आहे का, गणपत पवार बाबा या ठिकाणी प्रेमाचं व्यक्तिमत्व. आणि मी काय त्यांच्या चेष्टा केली नव्हती बरं का, पण त्यांना पटलं ते. म्हणते बाबा तुमच्यासारखं सगळ्या माणसाच्या मनात येऊ ऐका नाही. पण बघा आज आपल्या संदीपान महाराजांशी एक नातं जोडलं गेलं, या वनवे परिवारामध्ये येणं झालं. आणि तुम्हाला खरं सांगू, मी बोलता म्हटले की इथं बसल्यानंतर मनात काही वाईट आणायचं नाही, कुचकापणाचा करायचा नाही. कारण मी महाराज असले, मला जरी काही तुमचं कळत नसलं तर महाराजांना सगळं कळतंय बरं हो. ज्योतिषशास्त्रामध्ये ते विशारद झालेत, त्यामुळे पदवीधर आहे ते त्यांना माहीत आहे. म्हणून अगदी मोकळ्या अंतकरणानं उगा चालून बळबळालो असलं मनामध्ये आणायचं नाही. दत्तप्रभूंची जयंती आपल्याला साजरी करता येते. आज खऱ्या अर्थानं मी आपल्या संदीपान महाराजांसाठी वनवे परिवारांसाठी टाळ्या वाजवून घेतला का माहिती आहे का, कारण आज बरीच लोक दत्त जयंतीला किंवा दत्त जयंतीच्या आधीपासून दत्तप्रभूंच्या ठिकाणावर जातात. म्हणजे कुठं, तीर्थक्षेत्र गाणगापूर, तीर्थक्षेत्र गोंधळ कमी करा, आवाज येतोय तुमचा इकडं. शांत विठ्ठल विठ्ठल शांत बसा, शांत. विठ्ठल हरी थोडं शांत बसून कीर्तन आहे का, आपल्याकडे जास्त वेळ नाही बघा. अनेक लोक गाणगापूरला तीर्थक्षेत्रेला जातात का, कारण तिथं दत्तप्रभूंचा वास आहे, दत्तप्रभू तिथं आहेत. म्हणून गाणगापूरला कोण जातंय बरोबर, कोण तिथं संगमावर जाऊन राहतंय, कोण कुठं, ज्याला जिथं जाऊ वाटतंय तिथं दत्तप्रभूंच्या ठिकाणावरती लोक
जातात. मग दत्तप्रभूंच्या ठिकाणावरती लोक जात असताना मला एक वाटतं बाबा, दत्तप्रभूंच्या आता बरीच लोक आहेत फार विनंती करून तन्मयतेने म्हणतात महाराज, आत्मयतेने म्हणतात महाराज, आम्हाला दत्तप्रभूंकडे जायचं होतं, आज आम्हाला गाणगापूरला जायचं होतं पण जाता नाही आलं. आज इथे एवढी जमलेली लोक, तुमच्या मनात असेल आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीला दत्तप्रभूंकडं जावं वाटत असेल का नाही? गाणगापूरला जावं वाटतं का नाही? वाटतं का नाही? आंबाडची महिला मंडळ दत्तप्रभूंकडे जावं वाटतं का नाही? वाटतं ना? पुरुष मंडळी तुम्हाला सगळ्याला आपल्या गाणगापूरला जाण्याची इच्छा आहे, तीव्र इच्छा आहे, पण जाता येत नाही. सांगू, ज्या लोकांना आज गाणगापूरला जाता नाही आलं किंवा जो जाऊ नाही शकला त्यांना आपल्या वनवे परिवारानं संदीपान महाराजानं आपल्या या अंबाड गावावरती, या वस्तीवरती, या दत्त मंदिराच्या स्वरूपानं गाणगापूर आपल्या गावात आणलंय. अजून काय करायला पाहिजे? आणि म्हणून खऱ्या अर्थानं दत्तप्रभूंचे रात्रंदिवस सेवा एवढं प्रसन्न वाटलं ना, एवढं दत्तप्रभूंसाठी करतात ते पाहून. आणि किती प्रसन्न, काय नियोजन केलंय, काय सुंदर डेकोरेशन आहे. आज त्या गाभाऱ्यामध्ये गेलं ना बाहेरच निघू वाटत नाही, एवढं छान वाटतं, एवढं बरं वाटतं. अंत करून भरून यावं, कारण ती देव तसे आहे तो. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. आणि म्हणून काय सांगतात, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले, मला हे दत्त गुरु दिसले, मला हे दत्त गुरु दिसले. खऱ्या अर्थानं आनंद आहे की दत्तप्रभूंची सेवा करणार. आणि नुसतं आज कीर्तनच दत्त जयंती निमित्त आहे असं नाही. कीर्तन आज दत्त जयंती निमित्त कीर्तन आहे, अन्नदान आहे, सगळ्या वारकऱ्याची सेवा आहे, येणाऱ्या सगळ्याची सेवा आहे. महत्त्वाचं म्हणजे दत्त जयंती निमित्त आज महत्त्वाचं दान रक्तदान आहे. रक्तदानासारखं श्रेष्ठ दान नाही आपण म्हणतो, म्हणून हा जो उपक्रम लाभवलाय त्याच्याकरता खरंच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपलं रक्त असं दुसऱ्याला देणं सोपी गोष्ट नाही, आणि त्याचं दान इथं चालू आहे दत्त जयंती निमित्त. मग बघा किती विशेष मोठी गोष्ट आहे बरं. म्हणून असणारे संपूर्ण परिवार, आपले संदीपान महाराज या ठिकाणी वनवे परिवार, करावं तेवढं प्रत्येकाचं कौतुक कमी. संपूर्ण असणारे महिला वर्ग, पुरुष मंडळी, बसणारे संपूर्ण आपले श्रोते मंडळी, संपूर्ण असणारे टाळकरी मंडळी, सुंदर असे छोटेसे आमचे विनकरी दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत बरं. किती आनंद घेतला त्यांनी. अशी आनंद घेणारी लेकरं आपल्या पोटी जन्माला यावी तर ना भाग्यवंत नटे हरी
कीर्तनात कीर्तनात आनंद लुटणारं लेकरू पोटी आपल्या यावं म्हणून असणाऱ्या टाळकऱ्यांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. या ठिकाणी आपल्या कीर्तन साथीला उपस्थित असणारे श्रीराम गुरुकुल अकलूज या ठिकाणी या सर्व लेकरांना घडवणारे एक संस्थेचे अध्यक्ष, या सर्वांचे गुरुजी असणारे आमचे या ठिकाणी अंगद महाराज हजारे ते उपस्थित आहेत. दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजे. तो आज एवढी लोकांची लेकरं सांभाळणं आणि त्यांना शिकवणं सोपी गोष्ट नाही, म्हणून ते शिकवतात निस्वार्थ भावनेने. अगदी म्हणून असणारे अंगद महाराज या ठिकाणी आमच्या ताई आहेत, छोटेसे दादा या ठिकाणी बाबा आहेत, ताईसुद्धा या ठिकाणी, मावशीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आभार. सुंदर असे मृदुंगाचार्य ते सुद्धा आजारी असून कीर्तन वाजवायला बसलेत, तुमचे आभार. सुंदर असे असणारे या ठिकाणी साऊंड सिस्टीमवाले काका दादा दोघांचे अगदी मनापासून आभार. सुंदर अशी साऊंड सिस्टीम पाटील साऊंड सिस्टीम. आता साऊंड सिस्टीमलाच पाटील आहे म्हणलं नात करून जमत नाही. एकदा सिस्टीमवाल्या काकांसाठी जोरदार टाळ झाल्या पाहिजे. तो त्यांना पाहिलं की आमच्या मनाला समाधान मिळालं. पाटलाची सिस्टीम आहे म्हणजे आता कोणी पुढं काय बोलायचं आहे का नाही पाटील? हो, म्हणून या ठिकाणी दोघंही उपस्थित आहेत. सुंदर सिस्टीम. आपल्या बागचं वैभव म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. या भागामध्ये सिस्टीमच्या बाबतीत ज्यांनी धुमाकूळ घातलाय असं व्यक्तिमत्व, त्यांचे आभार. सुंदर असणारे संपूर्ण म्हणजे आमचे भैयासाहेब गाडे या ठिकाणी आहेत. त्यांनी अगदी ताई असं माझ्यावरती लहान बहिणीसारखं ते प्रेम करतात, त्यांचे आभार. संपूर्ण असणारे मंडळी आमच्या आत्या या ठिकाणी उपस्थित आहेत, आजी या ठिकाणी उपस्थित आहेत. संपूर्ण असणारे मंडळी, संपूर्ण वनवे परिवार, आजीसुद्धा अगदी या ठिकाणी आहेत, ताई या ठिकाणी आहेत, अगदी दिदी या ठिकाणी आहेत. सुंदर असं आपलं कीर्तन वारंवार आपल्याला पाहता यावं याच्याकरता ज्यांनी सुंदर असं यूट्यूब चॅनल या ठिकाणी उपलब्ध आपल्यासाठी केलेलं आहे, असे असणारे रंग कीर्तनाचं यूट्यूब चॅनलवाले दादा, आमच्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत बरं. सूर्यकांत दादा या ठिकाणी एवढ्या लांब करमाळ्यावरून खास कीर्तन सेवेकरता उपस्थित आहेत. आपल्याला वारंवार दररोज आपल्याला हे कीर्तन दिसणार आहे जर पाहायचं गेलं तर. म्हणून महिला मंडळ व्यवस्थित बसा, लय माझ्याकडे बघून नाक डोळं मोडू नका, सगळं दिसणार आहे. चुकून जर एखादी तशी दिसली मी नाही काय करणार पण महाराष्ट्राला दिसेल बरं का, म्हणून व्यवस्थित बसा. सुंदर असं नियोजन आहे. नजर चुकीने कोणाचं नामोल्लेख राहिला तर समजून घ्या. पण पुढे जाता जाता एकदा जोरानं प्रेमानं आनंदानं दत्तप्रभूंचा जयघोष करूया सगळ्यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पकवाजे तुम्हाला आवाज आला सिस्टीम आले दादा, तुम्हाला आवाज आला? आता नाही म्हणले ते. मला काय वाटतं हे जे उभा, तुम्हाला आवाज आला? हा, तुम्ही उभा राहिलाय म्हणजे तुम्ही माझ्या पार्टीची माणसं, माझ्या बाजूने बोललंच पाहिजे तुम्हाला. मावशी तुम्हाला आवाज आला? नाही. तुम्हाला महाराज तुम्हाला नाही आला? आम्हाला आवाज तुम्हाला आला का? नाही आला. मग जरा जोरात कणकणीत दंदनी. दत्तप्रभूंच्या समोर आहोत आपण. दत्तप्रभू म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही, सामान्य विभूती नाही. 3 देवाचा अवतार म्हणजे दत्त आहे. 3 देवाचा अवतार म्हणजे दत्त आहे. बरं, 3 देव ज्यांच्या ठाई वास करतात त्या दत्तप्रभूंचं नाव कसं झालं पाहिजे? खणखणीत दणदणीत, जोरात येऊ द्या, जोरात सगळ्यांनी मोठ्यानं आनंदानं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. माणसाच्या मानाने आवाज आला बरं. आता ह्यांना विचारत नाही, मावशी तुम्हाला आवाज आला का? नाही आला. इकडे बाबा तुम्हाला नाही आला. जरा जोरात महिला मंडळ मोठ्यानं खणखणीत दणदणीत आवाज होते. लेकराव जरा जोरात मोठ्याने म्हणायचं. तुम्ही म्हणसाल नुसतं मोकळ्यात म्हणायला होते. महिला मंडळ तुम्ही जर मोठ्यानं जोरात म्हटला तर जाताना माझ्या पाकिटात 100 रुपये बक्षीस. हा, आजी म्हणती बरं झालं उग म्हणलं, खरं द्यायला काय मोकळे का? असं 100 रुपये वाटायचं म्हणलं मला माझ्या गाडीची टायर विकून जावं लागेल. एवढं मनाव नका घेऊ, पण जोरात खणखणीत दणदणीत आवाज झाला पाहिजे. जोरानं घ्या हात वरती घेऊन का माहिती का? दत्तप्रभू आम्ही सर्वस्वी तुमचं आहे आणि तुम्ही सर्वस्वी आमचं आहे. आज आम्ही तुम्हाला अर्पण समर्पण म्हणून काय करावं? हात वरती करून सगळ्यांनी जे सगळ्यांनी म्हणायचंय. महिला मंडळ आता जर तुम्ही नाही म्हणला तुम्हाला तुमच्या शेजारणीची शपथ. मला चांगलं माहित आहे शेजारणीला घेऊन कीर्तनाला आलाय ना, जर नाही म्हणला तर उचक्या देऊ मरण. नाही मारायची तर जोरात असा आवाज आला पाहिजे, धरती सुद्धा कडाडली पाहिजे. आणि दत्तप्रभूने गाणगापूर सारखं तीर्थक्षेत्र सोडावं आणि आपल्या अंबड गावामध्ये इथं यावं आणि कीर्तन
श्रवण करावं एवढ्या जोरात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव वासुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव वासुदेव. दत्त. तरी यांच्यामुळे मला तुमचा आवाज आला म्हणून सर जोरात येऊ दे ना आवाज. दत्तप्रभू कृपा करतील यंदा. डाळिंब चांगलं जाईल आपलं, चांगलं ऊसी जाईल. जरा जोरात जोरात आवाज येऊ दे, जोरात खणखणीत दणदणीत. आता माईक वरचे कुणी म्हणू नका, बसणाऱ्याचा आवाज आला पाहिजे जोरात. गॅत वरती जोरात. ज्याच्या ज्याच्या कानावरती माझा आवाज पडतोय त्याने म्हणायचा. कुणी कुचकापणा करायचा. हा जोरात सगळ्यांनी हात वरती घ्या, हात वरती घेऊन सगळ्यांनी म्हणायचं जोरात आनंदानं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव वासुदेव. अवधूत चिंतन श्री गुरुदेव वासुदेव. आवडलं असं जोरात देवासाठी. अहो देवासाठी नाही म्हणायचं तर कोणासाठी म्हणायचं. आज खऱ्या अर्थाने बरेच लोक दत्तप्रभूंकडे जातात. दत्तप्रभू म्हणजे कोणी साधी सुधी विभूती नाही. आधी दत्ताचं ठिकाण गंगापूर सारखं तीर्थक्षेत्र इथं आणले आपल्याला. आणि म्हणून निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. काय हो आम्ही भाग्यवान आनंद निधान. आम्ही भाग्यवान आनंद निधान. हळूच झुलते दत्ताची पालखी. हळूच झुलते दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. निघालो घेऊन दत्ताची पालखी. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 दिगंबरा दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव वासुदेव. म्हणून अशा दत्तप्रभूंचा अवतार सुद्धा धर्माचं एक कार्य करण्यासाठीच आहे. जे आपल्याला काही माहित नाही आपण माहित करून घेतलंय. बाकी त्यांचं कार्य हे धर्म निष्ठे करता, जगाला देव दाखवण्याकरता आणि गुरु समजून सांगण्याकरता अवतार. म्हणून आजचा अभंग विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून दत्तप्रभूंनी अवतार सुद्धा कशा करता घेतला. धर्माचं रक्षणाकरता. त्यांनी धर्माचं रक्षण केलं आपल्याला माहित नाही. दत्तप्रभूंचा अवतार जर पाहिलं, दत्तप्रभूंचा प्रामुख्याने विषय जर केला, दत्तप्रभू म्हटलं की पुढं एक अगदी परब्रह्म स्वरूपाची मूर्ती आपल्या समोर उभा राहते. अगदी बऱ्याच ठिकाणी आपल्याला 3 मुखी दत्त आपण पाहतो. पण ते असणारे दत्तप्रभू 3 देवाचा अवतार एका ठाई आहे म्हणून दत्तप्रभू. आता दत्तप्रभू जर दत्तप्रभूंच्या जन्माचा विचार केला तर जन्म काय सगळ्याला माहित आहे. आपण नंतर फुलं टाकल्यानंतर ते पाहणार आहोत. पण अवतार कार्य घेत असताना प्रामुख्यानं त्यांनी या भगव्याला पहिल्यांदा परिधान केलं आणि भगव्याला मान दिला. का? कारण लोकांची भगव्यावरची श्रद्धा जरा कमी झाली. लोकाला काय झालं माहित आहे का, की भगवी वस्त्र धारण करणारे चुकीची ही जी इमेज तयार झाली लोकांच्या मनामध्ये. का? कुणी भगव वस्त्र परिधान केलं, लय आता बुवाबाजी चालू झाली. लय असं लय असू दे ना,
काय होतंय, भगवा वस्त्र परिधान केलं की वाईट वाटतं. गुरुदेव दत्तात्रय भगव्या वस्त्र परिधान केलं का, की भगवा म्हणजे का साधक योगी लोकाची आणबाण शान आहे बरं का. भगव मग काही लोकांना वाटतं नाही नाही भगवं म्हटलं काहीतरी, हे भगवं कपडे घातले म्हणजे काहीतरी भानगड आहे. एवढंच नाही, रुद्राक्ष सुद्धा त्यांच्या हातामध्ये गळ्यामध्ये किती रुद्राक्ष होत्या. मग लोकांना वाटायचं रुद्राक्ष असं तसं. मलाही लोक म्हणतात की महाराज लय रुद्राक्ष लय भगवा असलं करू नका, काय संन्यास घेतला का तुम्ही. तसलं मी नाही करणार बरं का, आपल्याला लय पुढं जायचंय अजून. पण आता लोक म्हणतात संन्यास आहे. आता गुरुदेव दत्तात्रयांचा विचार केला तर त्यांनी संसारही केला, पण संसारात काही नाही जेव्हा कळलं ना तेव्हा जगाला संसारातनं बाहेर काढण्याकरता परत संन्यास धारण केला. चरित्र उघडून पहा. आता गुरुदेव दत्तात्रयांचा विचार केला तर त्यांनी रुद्राक्षमाळा धारण केला. त्यांनी काय केलं, विभूती धारण केली. त्यांनी सुद्धा भगवे वस्त्र धारण केले का, जगाला दाखवण्याकरता. अरे आम्ही हे आत्मसात केलंय, हे ना तपाचं तपाच्या सामर्थ्याचं आहे, हे बाकी नुसतं दिखाव्याचं नाहीये. बऱ्याच महिला मंडळ आम्हाला प्रश्न करतात, महाराज हे असं कशा करता, तुमचं तर वय सुद्धा तुम्हाला माझ्याकडे बघून वाटत असेल दोडा आताच पोरगी भगवं घालायला लागली, आताच पोरगी रुद्राक्ष घालायला लागली म्हणजे पुरीचं वय तरी आहे का. आता तुम्हाला वाटेल हे परमार्थ करण्याचं वय नाही, हे साधू होण्याचं वय नाही, तर वय कोणतं आहे नेमकं सांगा बरं. सगळं सरल्यानंतर मग देवाकडे जायचं काय, परत काय जाऊन पण उपयोग होत. मग काय त्याला अर्थ आहे. आम्ही ना बाबा आदमापूरला गेलो होतो, आदमापूरला गेल्यानंतर तिथनं येताना अशा 2-4 रुद्राक्षाच्या माळा मी अजून आणल्या. मग तिथं एक मावशी होती, जाता जाता अशी बॅग अडकवली होती कडला. तिने असं बघितलं, हे काय आहे म्हणे. म्हणलं रुद्राक्ष आहे, माहीत नाही. हे कशाला घ्यायचं म्हणलं, ते असतं प्रत्येकाचं वेगळं असतं, ते सांगून नाही जमत म्हणल्या. त्या म्हणल्या पण तुम्ही कशाला घालताय. म्हणलं आहे ते घालते आपला असं. आता सांगा एवढं स्पष्टीकरण नाही द्यायचं. म्हणलं असंच घालते. असं काय रे देवा, एवढंच लेकरू आहे आणि आतापासूनच रुद्राक्षाच्या नादी. म्हटलं माई ह्याचं लय सामर्थ्य मोठं आहे. नाही पण कशाला आणि काय करायचं, असला दिखावा करू नये, असला दिखावा करू नये. 5 मिनिटं सांगेल आपल्याला फुलं टाकायचे, भजन करायचे की बघा, की मग असला दिखावा करू नये. म्हणलं मला राग आला. का दिखावा करू नये. महिला मंडळ आपल्याकडे पैसा लय झाला तर पैसा लय आहे याचा दिखावा करण्याकरता आपण सोनं लय घालतो का नाही. हो सोनं, आणि एवढं सोनं घालतो की शरीराला कुठं जागा शिल्लक ठेवत नाही. हातात सोनं, बोटात सोनं, गळ्यात सोनं, नाकात सोनं, कानात सोनं. आणि आमच्या महिला मंडळात सोनं एवढं प्रिय असतं तर कानाला तर बोळं सुद्धा शिल्लक ठेवत नाहीत. इथं टोचती, इथं टोचती, इथं टोचती, इथं टोचती, इथं टोचती, इथं सुद्धा टोचतीत की. काय असतं इथं, काय असतं, कुडकं. हॅलो कुडका. विठ्ठल 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 विठ्ठल. मग आपण सुद्धा काय करतो, सोन्यानं करतो का नाही. महिला मंडळ तिथंच होतो ना आपण. सोन्याने पशीच होतो ना, सोनानं करतो. आणि करू नका या मताची मी नाही, आपल्या जीवाच्या हौस आपणच करावे. पण किती करावं बाबा, किती जागा शिल्लक ना. इथं सुद्धा टोचते. बाबांनी सांगितलेलं काय म्हणते, खिडकी कुडक. हा असं बोलत जा की. मला लय घाबरता हो तुम्ही. तुम्हाला असं वाटते का मी डेंजर आहे. असं काही नाही, दिसायला वाटत असले तर तसं नाही बरं का. अगदी गरीब आपल्या सगळ्याला मिळून मिसळून प्रेमानं आनंदानं राहायचं. बघा इथं सुद्धा टोचतो आपण त्याला. कुडकच ना, कुडकं म्हणतात. इथं पण असतं, इथं सुद्धा. इथं फुगडी बुगडी, हा असं म्हणा ना. इथं असते बुगडी. तोक आजी कशी पदर घेऊन झाकून घेते. मी काय मागायला लागली वय तुम्हाला, लगेच दिसल म्हणून झाकून घेऊन काय करून आता ग. असू दे की चांगलं आहे, मी कुठं काय म्हणते. पण सोनं नाणं करतो आपण. बरं सोनं नाणं का करतो, पैसे लय येते दाखवण्यासाठी सोनं नाणं करतो का नाही. मग ऐका, पैसा भरपूर झालं, धनाची श्रीमंती जास्त आली की आपण काय करतो, सोनं नाणं करतो आणि त्याचा दिखावा करतो. ते दाखवतो जगाला की आमच्याकडे पैसे लय आहेत म्हणून केलं सोनं. पायात सोनं, कानात सोनं, नाकात सोनं, गळ्यात सोनं, सगळं सोनं करतो. मग तसं तुमच्याकडे पैशाची श्रीमंती आली की तुम्ही सोनं न करताना आमच्याकडे परमार्थ रूपी श्रीमंती आली ना की आम्ही रुद्राक्षाच्या माळा हे भगवं वस्त्र परिधान करतो. का, परमार्थाची श्रीमंती आली. आणि मी म्हणते करावी श्रीमंती आपली, दाखवावी. का, तुमच्याकडे पैशाची श्रीमंती तुम्ही दाखवता, मग आम्ही परमार्थाची श्रीमंती का दाखवू नये. का लावू नये आम्ही मोठे गंध, का घालू नये आम्ही भगवे वस्त्र, का
घालून हे रुद्राक्षाच्या माळा असल्याच पाहिजे. जर तुम्ही तुमची हौस करताय तर ही सुद्धा आमची हौस आहे बरं. हो, याने एका जरी माणसाला वाटलं नाही उद्यापासून आपण पण रुद्राक्ष घालायचं, बस आमच्या कीर्तनात सार्थक झालं, आमच्या करण्याचं सार्थक झालं. म्हणून पहा, भगव्या वस्त्राला परिधान केलं दत्तप्रभूंनी. श्रीपाद श्रीवल्लभांचा नृसिंह भगवंताचा अवतार घेतला. या अवतार घेऊन काय केलं? धर्म जागृती केली. कारण धर्माची जागृती होणं देवाला वाटत होतं, धर्माची जागृती हवं. कारण देवाच्या स्वरूपाचं जर वर्णन पाहायला गेलं तर देवाला धर्माची मूर्तीच म्हटलं जातं. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. जय हो. धर्माची तू मूर्ती, 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 पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, पाप पुण्य तुझे हाती. मज सोड विदारा, मज सोड विदाता, मज सोड मज सोड आणि म्हणून देवा धर्माची तू मूर्ती आणि पाप पुण्य तुझे हाती. पाप पुण्याचं गणित सगळं तुझ्या हातात आहे, तू धर्माची मूर्ती आहे. आणि म्हणून देवा तू जर धर्माचं पालन केलं तर आम्हीही करणार धर्माचे पालन. धर्माचे पालन, धर्माचे पालन, जय हो. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन, असं धर्माचे पालन, करणे पाखर दखन, करणे पाखर दखन, हे जियावा करणे कामा, हे जियावा करणे कामा. हे जियावा करणे काम, हे जियावा करणे काम. आणि म्हणून धर्माचे पालन करणे खंडन. मग देवाला धर्माची मूर्ती म्हटलं तर आपण धर्माचं पालन करणं गरजेचं आहे. मी म्हणते आपण कुणाला नावं नाही ठेवत, सर्व धर्मसमभाव ठीक आहे, पण आधी आपला जोपासला पाहिजे, मग दुसऱ्याचं करून घेतलं पाहिजे. आधी स्वतःचा जोपासा. आज तरुणांना सांगावं लागतं, उठ तरुणा जागा हो, देशाचा तू धागा हो. आज आमच्या तरुण पोरांना कपाळाला गंध लावू वाटत नाही. अरे काय झालं मला येऊन मग उपयोग आपला. मला असं वाटतं आताच्या तरुण मुलानं देव देश आणि धर्मा करता प्राणपणाला लावून लढलं पाहिजे. कपाळाला लावा ना गंध, अष्टीगंध लावा, बुक्का लावा, गुलाल लावा, वाटलं असतं लय ही वाटत असलं, गुलाल लावा, विभूती लावा, भस्म लावा, काय लावायच ते लावा, पण कपाळ रिकामं सोडू. ओ आंबडकर सांगा जरा पोरांना, दाद्या जरा कपाळाला लाव काहीतरी, ताये कपाळाला लाव. आपलं हिंदू धर्म आहे. बाहेर गेलो लोकांना कळावं की कोण माणूस आहे, कुठला माणूस आहे. लोकांनी काही म्हणू दे, पण आपल्याकडे पाहून एक जरी माणूस सुधारला, दुसऱ्या दिवशीपासून गंध लावायला लागला, झालं आपलं सार्थक. मग आपण सुरुवात केली पाहिजे. सुरुवात आधी स्वतःपासून.
आणि मग जगाला काय असेल ते सांगायचं. कारण बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. सुरुवात आधी आपल्या कपाळाला गंध असावा, हे सगळं असावं का? हे धर्माचं प्रतीक आहे. पण आजकाल धर्मापासून आपण भटकत चाललोय. म्हणून तर जे आपण कलियुगामध्ये इकडं तिकडं जे फोनवरती आलेल्या घटना पाहतो ना, का? कारण धर्मनिष्ठेची माणसं राहिली नाही. बरं महाराज ऐका, या धर्माच्या पालनाकरता देव काय येतो? स्वतः ठामपणे गीतेमध्ये सांगतो, यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, धर्म बुडायला लागतो, धर्मावर संकट येतं, तेव्हा तेव्हा देवाला अवतार घ्यावा. गीतेमध्ये ठामपणे सांगतात. मग काय येणार नाही देव धर्माकरता? धर्माच्या रक्षणाकरता देव अवतार घेतो. मग आता प्रश्न असा आहे महाराज, धर्म कोणता? पहिला धर्म एक सांगेन मी, आपला धर्म हिंदू धर्म सगळ्या सनातनीमध्ये श्रेष्ठ आहे. पण सगळ्यात महत्वाचा जो देवापाशी सुद्धा धर्म चालतो ना, तो आहे मानवता नावाचा धर्म. तो कुठला धर्म आहे? ज्याला मानवता नावाचा धर्म जोपासता आला त्याला सगळे धर्म जोपासता आले. मानवता नावाचा धर्म जोपासा माझं सांगणं एक आहे. कारण आपल्याला लहानपणापासून एक शाळेत शिकवलं जातं बघा. काय? तुम्ही शाळेत जात असला तर तुम्हाला ती माहीत असेल. शाळेत गेले एक प्रार्थना असायची आपल्याला, करा तो एकची धर्म होती ना. वा, बाबा एकटे म्हणले म्हणजे तुम्ही एकटं शाळेत गेलाय काय? तुम्ही गेलाय ना महिला मंडळ? शाळेत गेलाय का? अंगठा बद्दल शाळेत? हा मग अहो शाळेत नाही गेलं तर सगळ्याला शिकवलं जातं काय? करा तो एकची. वा, स्वराच्या बायका आहेत बरं का तुमच्या इकडच्या. आणि असं जरा प्रेमानं मोठ्यानं आवाज येऊ द्या. खरा तो एकची जगाला. वा ग माय काही भारी म्हणत. अशी म्हणणारी पण पाहिजे, तो आनंद घ्या. खरा तो, आता तुम्ही शांत बसा, आता इकडची बारी आहे. खरा तो एकची. जाऊ का घरी? आवाज येऊ दे ना जरा. पॉवरफुल आपण पीपल आहे. यांच्यापेक्षा जर आपला आवाज आला पाहिजे का नाही? हा आहे का नाही? जर तुमचा आवाज लय असेल घरात तर ये, नाही तर येणार कुशाल नाही म्हणतो. अहो आवाज येऊ दे. हा, खरा तो एकची जगाला प्रेम. हा, खरा तो एकची धर्म जगाला. वाह, बाबांसाठी एकदा टाळ्या हो देव. एवढ्या आनंदानं एवढ्या खणखणीत म्हणले म्हणजे घरचं लय टेन्शन दिसत नाही म्हणतात. नाही, मोकळं आहे वातावरण आहे का नाही? आनंदानं म्हणावं. हा, अरे वा, हा त्याच्यामुळे सुखी आहे तुम्ही. आणि म्हणून आनंद बघा. आणि आपल्याला शिकवलं जातं शाळेत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. जगी जे दीनाती पतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म प्रेम अर्पावे. खरा धर्म जगाला प्रेम देणं खरा धर्म आहे. पण आपला धर्म काय झाला माहिती का? खरा तो एकची धर्म शेजाऱ्याचे बांध कोरावे. हे आपला धर्म. आणि कसला आपलं घेऊन बसलाय. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही महिला मंडळ? कुशाला हो म्हणताय. हा, धर्म आहे धर्म. बरं, म्हणून मला असं वाटतं धर्म खरा माणुसकी नावाचा धर्म. माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं म्हणजे धर्म आहे. पण आजकाल ती माणुसकी कमी पडते. ऐका ना, या माणसाला दगडामध्ये देव पाहायचाय. या माणसाला 33 कोटी देव एका गायीमध्ये दिसू शकतात. या माणसांना पितृ कावळ्यात दिसू शकतात. पण या माणसांना साधा माणूस माणसात दिसू शकत नाही. शोकांती काय हो. म्हणून आपण सांगणं गरजेचं आहे. इथं माझे मायबाप बसलेत ना, आपलं सरलं गेलं आयुष्य आपलं आहे का नाही बाबा? आपलं
आपलं म्हणजे माझं नाही. हा, पिकलं पान झालं. आता आपण जाणं, पण येणाऱ्या पिढीला सांगणं गरजेचं आहे. प्रत्येक माईनं, प्रत्येक बापानं आपल्या लेकराला सांगावं, दादा या पृथ्वी तलावर जन्माला आला, तुझी काही कर्तव्य असतील तू पार काही हरकत नाही, पण माझं आईकडे लक्ष दे. अरे दाद्या, आयुष्यात नाही तुला इंजिनियर होता आलं, काही हरकत नाही. आयुष्यात नाही तुला डॉक्टर होता आलं, काही हरकत नाही. नाही तुला वकील होता आलं, काही हरकत नाही. नाही पोलीस अधिकारी होता आलं, काही हरकत नाही. नाही कुठली डिग्री घेता आली, काही हरकत नाही. नाही कुठला पदवीधर होता आलं, काही हरकत नाही. पण पहिल्यांदा माझ्या संस्कारावरती उभा राहून पहिल्यांदा एक चांगला माणूस म्हणून जगायला शिक. हे माझ्यासाठी महत्वाचं, हे सांगा. प्रत्येक आईनं आपल्या लेकराला सांगावं, लेकीला सांगावं, ताई काय नको करू आयुष्यात, एक माणूस म्हणून तुला चांगलं पाहावं लोकांना, एवढं चांगलं जग गड्या, असं सांगायला चालू केलं ना, मानवत्या नावाच्या धर्मावर कलंक येणार नाही. मानवता संपायला लागली. म्हणून तर म्हणतो कलियुग आलं, कलियुग आलं. अजून कलियुग काहीच नाही आलं. आत्ताशी कलियुगाचं वर्ष आयुष्य 4,32,000 वर्ष आहे. 4 लाख कुठं, आताशी 5,000 झाले. कलियुगाला वर्ष आताशी 5,000 झाले. अजून 4 लाखाकडे जायचं आहे आपलं, तिथनं पुढं आहे. मग विचार करा, एवढं आपल्याला आहे. आणि आताशी एवढे भयंकर प्रसंग घडतात का, मानवता संपली हो, धर्म बुडायला लागला. म्हणून देवाला जेव्हा जेव्हा वाटतं आता धर्मावर ग्लानी आली, धर्म बुडायला लागला, तेव्हा तेव्हा देव अवताराला येतो. नुसतं अवताराला येत नाही तर भक्ताचं सोबत रक्षणही करतो. म्हणून महाराज अभंगाच्या धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पाळीची भक्त, आपुल्या पाळीची. ज्यात हो द्या, काही हरकत नाही. पण महाराष्ट्र हा साधू संताचा, देवाचा, शूरवीरांचा आहे. आणि इथं तर कसल्याही गोष्टी व्हायला नको आहे. म्हणून धर्म जागृती करणं गरजेचं आहे. मानवता नावाचा धर्म टिकणं गरजेचं आहे. लेकराला सांगत जा, एक माणूस म्हणून जग. आणि पहिली गोष्ट दाद्या, या कलियुगामध्ये देव येईल याची वाट बघत बसू नको. देव तेव्हा येईल जेव्हा आपलं सामर्थ्य भरपूर असेल भक्तीचं. पण त्याआधी तू चांगलं वाग, चांगलं राहा. प्रत्येक माईनं आपल्या लेकराला तर धर्म तर शिकवावाच, पण पहिली गोष्ट सांगावी की बाळा, घरातनं बाहेर चाललाय ना, पहिली ही गोष्ट, हे बिना त्याच्या अंतकरणात रोवा की बाहेर घरातनं चाललाय, तुझ्या घरात सुद्धा एक आई आहे, तुझ्या घरात सुद्धा एक बहीण आहे. बाहेर चालला तर रस्त्यानं जाताना तुझ्या बहिणी व्यतिरिक्त, आई व्यतिरिक्त कोणती स्त्री दिसली तर ती तुझी संधी नसून ती तुझी जबाबदारी आहे. ती सुद्धा बहीण, आई आहे हे समजून तिच्याकडनं नजर टाक. बस एवढं प्रत्येक माईनं सांगावं. धर्मावर संकट येणारच नाही. धर्म बुडण्यासारखी, माणुसकी नावाला काळीमा फटपासे असं घटना होणार नाही. पण अशा घटना होत आहेत. पुढं सरकून घ्या जरा, हा पुढं सरकून घ्या. बाबांना वैताग यायच्या अगोदर सरकून घ्या की पुढं घ्या, सरग्याने पुढं सरकून जागृती करा. मला मान्य आहे धर्माची जागृती झाली पाहिजे, पण पहिल्यांदा माणूस जागा झाला पाहिजे. आज नको नको ते गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे. अहो, ही माणसं माणुसकी एवढी विसरली, ही माणसं माणुसकी एवढी विसरली की 3-4 वयाच्या लेकरामध्ये सुद्धा यांना वासना दिसायला लागली. मग मला वाटतं कुठं चुकतोय? माणूस म्हणून चुकतोय, माणूस म्हणून चुकतोय का पृथ्वीतला आलोय हेच चुकतोय? कधीतरी विचार करावा. 3-4 वर्ष मालेगावमध्ये एक घटना झाली. 3-4 वर्षाचं लेकरू, त्याला काय कळतं? त्याच्या अन्य अत्याचार व्हावा, याला जबाबदार कोण? कधीतरी स्वतःला विचारा. आपण आपल्या लेकराला शिकवलं का माणुसकी? आपण आपल्या लेकरांना संस्कार शिकवले का? माई कितीतरी मावशा, माय मावले माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, महाराज पोराला फार शिकवलं, लेकरांना फार शिकवलं, फार संस्कार दिले, पण वायाला गेली, लयाला गेली हो. त्या आईबापाला बोलू नये, पण तरी मी सांगते, नाही, तुम्ही म्हणता वायाला गेली, पोरं बिघडली. मावशा, आईबाप आमच्याकडे म्हणतात पोरं बिघडली. त्या लोकांना मी हात जोडून सांगते, पोरं बिघडली नाहीत, तुम्ही त्यांना बिघडवलं. पोरं बिघडली नाहीत, तुम्ही त्याला
बिघडवलं, तुम्ही त्यांना माणुसकी शिकवली नाही. जर तो वाईट वागतोय, तुम्ही त्याला बोलणं टोकणं काम आहे की दाद्या का असं वागतोय, अरे बोलू नये, असं इकडे जाऊ नये, सांगणं गरजेचं आहे. चुका करणाऱ्याला चुकीची जाणीव करू नाही दिली तर तो माणूस चुका करत राहतो, हे लक्षात ठेवा. आपल्याला वाटतं लेकरू चुकतंय, जाऊ दे. अरे कधीपर्यंत तुम्ही सांगा ना, तुम्ही मायबाप आहे, तुम्ही मायबाप आहे आणि तुम्ही नाही सांगितलं तर लेकरं सुधारणार नाही. लेकरू 2-2 वाजेपर्यंत टपरी बसते, गावात गप्पा मारत बसते. आल्यावर विचारायचं तुमचं काम आहे दाद्या, 2-2 वाजेपर्यंत बसला, कुठल्या अशा गप्पा रंगल्या होत्या, कोण मित्र आहेत तुझे, कुणासोबत फोनवर बोलतो, विचारा ना तुम्ही. तायडी आपली 3-3 वाजेपर्यंत अभ्यास करत असेल तर बोला ना तिला, तायडे शाळेतनं घरी आले अभ्यास करत जा, रात्रीचं जीवाला त्रास करायची गरज नाही, बोला ना तुम्ही, सांगा ना. आज माणुसकीला काळीमा फासेल अशा घटना होत्या, त्याला कारण चांगला माणूस बोलत नाही, चांगला माणूस बोलत नाही, चांगला माणूस शिकवत नाही. लोक म्हणतात आपल्याला काय करायचं, हे त्याचं. अरे आपलं काय, माणूस म्हणून समाजाला काही देणं घेणं आहे का नाही? आपण काय दिलं मग समाजाला? अरे एक संस्कारित पिढी तरी आपल्या वतीनं असावी, माय आपल्या वतीने एक संस्कारित पिढी तरी या जगाला आपल्याला देता यावी. म्हणून माणुसकी नावाचा धर्म हा प्रत्येकाला जोपासता आला पाहिजे आणि देताही आला पाहिजे. म्हणून पहिल्यांदा मुलांना चांगले संस्कार द्या. मी संस्काराचं याच्याकरता सांगत होते, आज ही धर्मकार्य करणारी लेकरं आहेत, काय हो यांच्या आईबापाने कुठलं पुण्य केलं असतं म्हणून यांना कीर्तनात उभा राहून टाळ घेऊन नाचावं असं वाटतंय. आणि आपली लेकरं आंबाडच्या बाया, आपली लेकरं कुठं असतात विचार करा. आपल्या लेकरांना कीर्तनात नाचणं वाटतं, डीजेची गाणी लागली, डीजे असलं चालू आहे. इथं का नाही हो, हे धर्माची हे पाया आहे. यांना तुम्ही यांना पुढं केलं ना तर येणारी पिढी घडणार आहे. म्हणून या लेकरांना शिकवणं तुमचं काम आहे. दाद्या दत्तप्रभूंचं भजन कर, त्यांनी धर्माची जागृती केली, तूही धर्माची जागृती कर, माणुसकी नावाचा धर्म टिकव. पण आज माणुसकीला काळीमा फसणाऱ्या गोष्टी घरातून होत आहेत. महाराज एक काल व्हिडिओ बघितला, परवा दिवशी एक व्हिडिओ बघितला, कर्नाटकमधला व्हिडिओ होता. बाबांच्या फोनवरती आला, बाबांच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून मी तो व्हिडिओ पाहिला. बाबांनी मला दाखवला, अक्षरशः काय लोक विचित्र आली, संस्कारहीन लेकरं आताची कलियुगातली झाली. एक नात होती, नातीनं आजीला पायरीवनं ढकलून दिलं, आजी रस्त्यावर जाऊन पडली आणि पायातली चप्पल काढून नातीनं आजीला मारलं, पायातली चप्पल काढून नातीनं आजीला मारलं. मग माणुसकी कुठं गेली? अगं जी आजी तू शाळेतनं घरी आल्यानंतर पाहुण्या रावळ्याने आलेले बिस्किट पुढं तुला द्यावी म्हणून उशाच्या खाली अशी लपून ठेवते आणि गपचिप तुझ्या हातात देते, खा ग तुझ्यासाठी ठेवलं होतं बिस्किट पुडा, कुठलंही टोस्ट काय आपल्या नावानं ठेवणार ती आजी. आणि त्या आजीला चपलीनं मारताना जर तुम्हाला मागचा पुढचा विचार येत नसेल तर कुठं गेली माणुसकी, कुठं गेले संस्कार, कुठं गेले विचार, कुठं गेली माणुसकी? विचार करा जरा. एवढं काहीच नाही. नवल या गोष्टीचं वाटलं की नात मारते हे पाहून सुद्धा पोरगा एक शब्द सुद्धा बोलला नाही. अरे काय तुमच्या देवाला किंमत आहे? तुम्हाला खऱ्या घरातल्या देवाची किंमत राखता येत नाही, खऱ्या घरातल्या देवाची पूजा करता येत नाही तर तुम्हाला मंदिरातले देव काय कळणार आहे जर घरातले देव तुम्हाला कळले नाही? माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच. देवाचं रूप असणारे मायबाप ज्याला कळले नाही तर त्याला मंदिरातले देव काय कळणार आहेत? म्हणून माझं नेहमी एक सांगणं असतं, पहिल्यांदा आपल्या आईबापाची सेवा करायला शिका, तिथं माणुसकी जोपासा, मग बाहेरचं बघू आपण. लय लोकांना वाटतं चुलत्यासाठी करायचं, मामासाठी करायचं. अरे पण ज्या बापानं तुझ्या करता स्वतःला झिजवलं, कर ना त्याच्यासाठी, झिज ना त्याच्यासाठी, मर ना त्याच्यासाठी. तू मोठा व्हावं म्हणून त्यांनी किती काय काय केलं. म्हणून प्रत्येक आई बापाला माझं सांगणं आहे, लेकराला संस्कार लावा पण लेकरांपायी स्वतःला उपाशी मारू नका. माझं प्रत्येक मायबापाला सांगणं असतं. ही लेकरं संस्कृतामध्ये एक श्लोक आहे की मायबापानं काय करावं, मुलं चांगली असतील तर मायबापाने का करावं आणि मुलं वाईट असतील तर तरी सुद्धा त्यांच्यासाठी का करावं. का माहितीये का? चांगली असतील तर स्वतःच्या पाया उभा राहून कमवतील आणि वाईट असतील ना तर कमवलेलं सगळं मातीत घालतील. म्हणून कुणासाठी कमवावं? कितीतरी मायबाप या बाबा लोकांना मी उपाशी राहताना पाहिले, हाडाची काढा रक्ताचं पाणी केलं यांना. तुम्हाला संस्कार, तुम्हाला माणुसकी आणण्याकरता, रुजवण्याकरता एक वेळचं खाल्लं नाही आणि त्याच पोरानं ह्यांनी खाल्लं का नाही हे सुद्धा पाहायचं नाही. काय उपयोग आहे? ही माई
सोनं नाणं करायची हौस असते. लग्नाला 40 वर्ष झालं पण सोन्याचा दागिना अंगावर चढवून घेतला नाही का? पोराच्या लग्नात बघू आता पोरग शिकतंय, शिकू द्या, पुढं जाऊ द्या. हिंमत ठेवणारी माई. तुम्ही सांगा ना काय जीवाला वाटत असेल हो? जेव्हा ते मायबाप म्हातारे झाले लेकरं त्यांच्याकडे पाहत नसतील. कुठं आहे माणुसकी? मला माणुसकी सांगायची, माणुसकी जोपासा. माणुसकीला काळीमा फासणारे घटना होत आहेत आणि आपल्या आजूबाजूलाच होत आहेत. एवढे विचित्र लेकरं आजकाल निघालेत बाबा. आमच्या अगदी सांगायला गेलं बाबा, एक डोळ्यावर आलेला प्रसंग की एक बाप मरून पडलाय दारामध्ये. आता त्या बापाच्या चितेला अग्नी द्यायचे. चितेला अग्नी देणार, ते चितेला जाळणार. तेवढ्यात गर्दीतला बारका पोरगा उठून उभा राहिला. डोळ्यात एक पाण्याचा थेंबही नाही. बाप मेलेल्याचं डोळ्यामध्ये एक पाण्याचा थेंब सुद्धा नाही. मला वाईट वाटलं बाबा. मी प्रत्येक वेळेस त्या मायबापाच्या आत्म्याला विचारते कुणासाठी आणि कशासाठी केलं. तर तुमच्या नावाने तुमची लेकरं रडत सुद्धा नसतील, तुमच्या नावाचं पाणी लेकराच्या डोळ्यातही नसेल, तर कुणासाठी मरमर मरला, कुणासाठी हाडाची काढ केली आणि कुणासाठी झिजला. वाईट वाटतो तेव्हा मला. अक्षरशः लेकरांच्या डोळ्यात पाणी नाही. आणि जेव्हा बापाला अग्नी द्यायची होती, बापाला पाणी पाजायचं होतं, बारका पोरगा उठून उभा राहिला. मी बापाला पाणी पाजणार, मी अग्नी देणार. मोठा म्हणला अरे वेड आहे का? हिंदू धर्मामध्ये, आपल्या धर्मामध्ये मोठ्याला मान असतो. मी करणार नाही म्हणे, मी करणार नाही, मी करणार. दोघांची भांडणं लागली. कशा करता? बापाला अग्नी द्यायचा कुणी आणि बापाला पाणी पाजायचं कुणी. अरे ज्या बापानं तुला पाणी पाजण्याकरता दुसऱ्याच्या रानात काम करायचं सुद्धा मागं पुढं पाहिलं नाही, तू चांगला मोठा व्हावा, खाऊन पिऊन निवांत राहावा, याच्याकरता स्वतः जिवंतपणी जळून घेणारा बाप, त्या बापाला जाळायचं कुणी म्हणून जर तुम्ही भांडत असाल तर माणुसकी संपली माणुसकी. अरे आता बापाला अग्नी द्यायला माणसं दारात उभी आहेत आणि तुम्ही काय करताय? भांडताय. अग्नी द्यावं कुणी, जाळावं कुणी, पाणी पाजावं कुणी? माय, हे बरोबर नाही. सांगू, मला वाटतं भावाभावाची भांडणं लागली ना, बहिणीने मध्ये जावं, बहिणीने बोलावं. का माहिती आहे का? त्या लेकीचा बाप तिथं मरून पडलाय. माझा नेहमी, मी कुठेही धनीला मातीला गेले ना, माझं लक्ष त्या गर्दीमध्ये त्या लेकीकडे असतं. कारण लेकीचं बापावर एवढं प्रेम असतं ना, किती व बाप कसा या सुद्धा. बाप दारोडा जरी असला ना तर लेकीला प्रिय असतो. बाप म्हातारा जरी असला ना तर लेकीला प्रिय असतो. आणि म्हणून गर्दीमध्ये त्या बापाच्या नावावर रडणारे लय असतील, पण लेक येईपर्यंत नुसतं डोळ्यात पाणी येतं. आणि लेक गाडीहून खाली उतरली ना, तिथनं आरडाओरडा करत येते, तात्या, बाबा, दादा, आबा, का गेला हो सोडून मला, का मला पोरकं केलं म्हणून तिथून गर्दीमध्ये रडत येते हो. आणि जेव्हा लेक येते ना तेव्हा खरं रडारड चालू होते. लेकीचं आणि बापाचं प्रेम आहे. लेकीचं आणि बापाचं प्रेम लेकीला सहन होत नाही. का सहन होत नाही माहिती आहे का माय? कारण जोपर्यंत माहेरात बाप जिवंत आहे तोपर्यंत हक्काचं माहेर आहे. लेकीला बाप जिवंत आहे तोपर्यंत हक्काचं माहेर आहे. ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी हक्काचं माहेर पण संपलं. परत कुणी बोलू द्या. म्हणून बाप आहे तोपर्यंत, ताई तुमच्या डोळ्यात पाणी आलं म्हणून सांगू, बाप आहे तोपर्यंत हक्कानं माहेरात जायचं. कारण आहे तोपर्यंत विचारपूस करतो. दारात उभा आहे, दारात तोपर्यंत आपला बाप म्हणतो, तायडे काय खाल्लं का नाही, कसं सोडलं ग, जावई बापाने कसं सोडलं, कशी आली तू? अगं पोटा पाण्याला खात झालंय, संसार करत जाऊ नको, पोटा पाण्याला खात जा म्हणणारा बाप अरे दरवाजात उभा आहे तोपर्यंत पोटाचा विचार करतो. बाप गेल्यानंतर माहेरात गेला ना, तिथंच त्यांना म्हणावं लागतं, वंश येताना फोन करून येत जा, म्हणजे जेवण बनवून ठेवा येतो. बापाला फोन करायची गरज नाही पडत, एवढं प्रेम बापाचं असतं ग. पण बाप आहे तोपर्यंत जा, कारण बाप आहे तोपर्यंत हक्काचं माहेर आहे, हक्काची साडी आहे आणि हक्काचा उंबरट आहे. ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी हक्क गाजवायला माहेर. ताई तुमच्या डोळ्यात पाणी आलं ना तसं माझं सांगणं आहे. आई बाप आहे तो. बऱ्याच महिला मंडळ म्हणतात नाही जाऊ शकत, शेजा पाजारी टोमणे मारतात, बाकीचे आम्हाला गेलं तर बोलत नाही. काही हरकत नाही, बापासाठी जा. लक्ष डोळे त्याचे आतुरलेले असतात रस्त्याकडे पाहत की कधी माझी लेक येते, कधी माझ्या लेकीनं माहेरात यावं. कारण त्याचं प्रेम लेकीसाठी असं असतं, लेकरांसाठी असं प्रेम असतं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कन्ना वाकला. घडीभर तू थांब जरा
ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर. बापा एवढं प्रेम कुणी नाही करू शकत नाही. म्हणून बघा बाबांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. बाप लेकीचं नातं सांगितल्यानंतर आपल्या संदीपान महाराजांना सुद्धा गहीवरून आलं का अरे बापाचं वर्णन शब्दात नाही करू शकत. म्हणून महिला मंडळ आहे ना हक्कानं जायचं हक्कानं कुणी बोलवण्याची वाट बघायची नाही. आहे तोपर्यंत माहेर आहे आई परत प्रेम आहे. आपल्या आईचं आपल्यावर एवढं प्रेम असतं उगच नाही ती आठवड्याला महिन्याला फोन करते. आपण म्हणलं ना आई काल फोन केला अगं असू दे ग तुला बोलायची लई इच्छा होती तुला भेटायची लई इच्छा होती ग भले भेटून महिनाच होऊ द्या पण आत उरलेला असतो जीव कोणासाठी माय कुणासाठी लेकीसाठी. म्हणून लेकीनं आवर अजून जावं. अरे आपल्याकरता झिजले ते मायबाप. ज्या दिवशी प्रत्येकाला वाटेल काय केलं मायबापानं अरे माणूस की जेव्हा जेव्हा आपल्याला विचारेल काय केलं या मायबापानं तेव्हा तेव्हा क्षणभर स्वतःला आरशामध्ये पाहावं. 3.5 हाताचा नरदेह ज्याच्यामुळं सहज मिळाला ते म्हणजे आपले मायबाप आहेत. अरे त्या आईनं बापाने आपल्याकरता हाडाचं काढा रक्ताचं पाणी दिवसाची रात्र केली आणि त्या माईनं आपल्याकरता अमृतासारखं दूध पाजलं रे अमृतासारखं दूध पाजलं. म्हणून लेकरं बैमान होण्याआधी आया हो प्रत्येक लेकराला सांगत जा बाळा तू विसरू नको लढी बाळा आईचा लळा जिव्हाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा उपकार दुधाचे बाळा. तुमच्या डोळ्यात पाणी यावं ही माझी इच्छा नव्हती गड्या पण तुम्हाला तुमच्या आईबापाविषयी ताई तुम्हाला तुमच्या आईबापाविषयी प्रेम जाणवलं म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणून काकांच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणून माझं सांगणं आहे हे प्रेम आहे ना प्रेमारूपानं माणुसकी टिकवा नाहीतर आयुष्यात काही खरं नाही. ते झिजले आपल्याकरता ते लढले आपल्याकरता. मग त्या गर्दीमध्ये माझं लक्ष प्रत्येक वेळी लेकीकडं असतं पण त्या बापाच्या नावानं लेकीच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं नाही तेव्हा वाईट वाटलं. अरे कुठं गेली माणुसकी आणि कुठं गेले संस्कार. म्हणून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना होत आहेत का आपण शिकवत नाही आपण सांगत नाही. दादा हे कर दादा ते कर ताडे हे कर ते कर सांगत जा तरच धर्माचं बिरोलं जाणार आहे. आज धर्म रक्षण होणं फार गरजेचं आहे. मानवता नावाचा धर्म हिंदू धर्म टिकणं फार म्हणजे फार गरजेचं आहे आणि त्याच्याकरता देवाची सुद्धा साधू संताची सुद्धा तळमळ आहे. म्हणून देवानं अवतार या धर्मरक्षणाकरता घेतला. नुसतं धर्माचं रक्षण नाही तर भक्ताचं सुद्धा रक्षण देवानं या ठिकाणी केलं. अनेक अवतारामध्ये भक्ताचं रक्षण केलं. मग देवानं हे जे आपल्या विष्णुदेवांचे 24 अवतार मानले जातात त्याच्यातले निमे केले तर 10 अवतार पण 10 अवतार जे मुख्य विष्णुदेवाने घेतले ते कोणासाठी घेतले असते तर ते सुद्धा महाराज अभंगामध्ये सांगून ठेवतात. ऋषीसाठी जन्म सोसिले ऋषीसाठी जन्म सोसिले ऋषीसाठी जन्म सोशिले अंबरुची साडी जन्म सोशिले त्याच्याकरता देवानं काय घेतलं अवतार घेतलं. कथाला सगळ्याला परिचित आहे फक्त थोडा स्पर्श करते. दत्तजन्म आपल्याला पाहायचा आहे की बघा अंबरीशी राजा नियमाचा निष्ठेचा वारकरी होता आणि उपवास कडक धरायचा. मग आता ऋषीनी परीक्षा पाहण्याकरता ऋषी त्याच्या दारात आले. ऋषी म्हणे मला दान द्या. ते म्हणे स्नान करून या मग देव. एकादशी झाली होती. आता एकादशी 3 दिवस नियम धरायचे असते नियमानं आणि आपण किती दिवसाची केली 1 दिवसाची. आलेली पण कळत नाही गेलेली पण कळत
नाही, आपली कसली एकादशी? एकादशी 3 दिवसाचा नियम. एकादशी दिवशीच्या आदल्या दिवसाला काय म्हणतात? आधीच्या दिवसाला काय म्हणतात? दशमी. दुसऱ्या दिवशी एकादश आणि तिसऱ्या दिवशी बारस. कळतोय घ्या हो. हां, म्हणजे माहित आहे म्हणायचं. बारस एकादशीचा नियम. पण आधी कसं होतं माहिती आहे का? आधी दशमीला काय करायचं? एकच टाईम जेवायचं. पण ती कधी? एकच टाईम म्हणजे फक्त दिवस मावळल्यानंतर परत काही खायचं नाही. एकादशीचा तर निराहार, अन्न पाण्याचा कण सुद्धा पोटात जाऊ द्यायचा. अशी एकादश होती. कुणाची? अमरीश राजाची. आपलं नाही सांगत. आपली एकादश खाऊन पिऊन सुखी. कुणी सांगितलं देवाच्या नावानं उपाशी राहिला? आणि आम्ही कुणाला सांगायला गेलो ना, अहो जरा एकादश, कुणी सांगितलं शरीराला त्रास करायला? या शरीरात देव आहे, मग या देवाला त्रास झालेला देवाला बरं वाटेल का? देवच गीतेमध्ये सांगतोय समहम सर्व भूतेषु, या भूत मात्रात मी आहे. मग याच्यातल्या देवाला त्रास नाही होणार उपाशी राहिल्यावर? होय. म्हणजे बाकीचं काय खाताना देवाला त्रास नाही होत ना उपवास करताना बराच त्रास होतोय. लय अवघड आहे. जे निष्ठेचे वारकरी त्यांना पण माहित असेल वारीचा एकादशीचा काही नियम आहे. आपलं कसं झालंय नियम काय नाही, खाऊन पिऊन एकादश. अहो जेवढे पदार्थ येरी वारी खायला नाही तेवढे पदार्थ एकादशीला. चांगला अनुभव दिसतोय. मग खरं सांगते, नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही. माझा भाऊ फक्त एकादशीला लय खायला मिळतं म्हणून एकादश करतोय का? अहो काय सकाळ शाबू भगर नायलन, दुपारनं चिप्स वेपर्स, ते काळू काळू काय असते खजूर, परत ते राजगिऱ्याचा लाडू, परत असले आता काटके पण आलेत खायला. हा चुन म्हणू चिनी काय काय असेल आपल्याला काय करायचंय खायला एवढे पदार्थ. हा मग असले पदार्थ म्हणजे कुणाला एकादश करू वाटणार नाही. अहो एकादश आवडीनं करतं, पण एकादशीचे नियम आहेत. ऐका, एकादशी करणारे आंबेडकर, एकादशीचे नियम आहे. एकादशीला फराळ करूया असं मी म्हणत नाही. जुनी मंडळी काही खातपेत नव्हते, पण एकादशीला जर अन्न घेतलं म्हणजे फर आहार केला, फल आहार म्हणतो त्याला, ते फल आहार आपण घेतला, फराळ घेतलं, तर त्याने आपल्याला ढेकर आली नाही पाहिजे तर एकादशी घडली. नाहीतर नाहीतर मग तुम्हीच आठवा किती ढेकरा येतात. सकाळने एकदा दुपारने एकदा, आणि उरलं सुरलं तर होय ग पोटामध्ये जागा रीतीत आहे. ताक आणते का थोडं ताक? ताक खायचं. हे सगळं का? तर आवडीनं नाही आपलं गुग करायचं म्हणून. अंबरीशी राजाचा नियम कडक, खायचंच नाही. आणि दुसऱ्या दिवशी पारशीला काय करायचं? सूर्योदय होण्याआधी पारणं सोडायचं. पारणं सोडा नियम होता. नेमकं बारशी दिवशीच आल्यानंतर म्हणजे एकादशीच्या रात्री आले ऋषी. पण झालं असं की स्नानाला गेलेले बारशी अगदी सूर्योदय होईपर्यंत परतच येणार. ह्याने विचार केला एवढ्या दिवसाचा नियम भंग पावेल, आपलं काय करावं? खायला तर काही येत नाही म्हणून उगं पाण्याचा घोट आणि एक तुळशीचं पान खाल्लं. पण तेवढं ऋषीला कळल्यावर ऋषीला रागाला, हातात पाणी घेतलं. मला सोडून खाल्लंच कसं? हवं नाही खाल्लं ना, काहीतरी असं खाल्लं ना. रागाला पाणी हातात. आदिगरच्या ऋषीला लय राग बरं काय संदीपान महाराज. आता तसं नाही, ते लय बरं आहे, लय बरं आहे. आता जर ही माणसाला शक्ती दिली असती, पाणी हातात घ्यायचं, शिंपडलं की भस्म, माणसानं पहिल्यांदा शेजारी जाळून टाकला असता. पहिल्यांदा शेजाऱ्याचं काम काय? लय गाडी घेतोय काय? लय बंगला बांध, तू जळ पहिला. असलं काम केलं नाही, दिलं ते बरं झालं. ऋषीने हातामध्ये पाणी घ्यावं, अंगावर शिंपडा. त्यांच्या अगोदर त्यांनी म्हणावं की बाबा माझ्यासोबत तू घात केला, तू मला जे बोला होतं ते केलं ना, माझ्यासाठी खायला अन्न घ्यायला तू थांबला नाही, म्हणून मी तुला शाप देतो की जरी तू उपवास इथून मुक्त होण्यासाठी केला असला तरी तुला अजून 10 जन्म या पृथ्वीतला यावं लागेल. असं म्हणावून पाणी अंगावर टाकावं. तेवढ्यात अंबरीशी राजाला देवा म्हणावं. आणि अंबरीशी राजाच्या ऋषीच्या आणि त्या पाण्याच्या मध्ये बरोबर देवानं यावं आणि देवानं आपल्या अंगावर पाणी घ्यावं. का? माझ्या भक्ताला, त्यांनी माझ्यासाठीच केलं ना, माझ्या भक्ताला संकटात नाही पाहणार. मग देवानं 10 अवतार पृथ्वी तरावर घेतले. अगदी सगळ्याला माहीत आहे. मत्स्य अवतार, कस्य अवतार, वराह अवतार, वामन अवतार, नरसिंह अवतार, परशुराम अवतार, राम अवतार, कृष्ण अवतार, बुद्ध अवतार, कल्की अवतार, हे सगळे अवतार परत घेतले देवानं. कशा करता? तर परत त्या आपल्या असणाऱ्या अंबरीशी राजा करता अवतार घेतले.
अवतार घेतले. का अवतार घेतले त्याला घ्यायची गरज नव्हती, पण भक्ताकाराने त्याने केलं. कारण त्याचा नियमच आहे, भक्तारा की पायापाशी आणि दुर्जनाशी सवारी. भक्ताकरता देव काय करतो? देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकट, सारी संकट क्षणात भक्ताची दूर करणारा तो देव आहे. उगच त्याला कृपावंत करुणावंत म्हटलं जात नाही. का? कारण तो एका शब्दाकरता भक्ताच्या मागे पुढे उभा राहू शकतो. म्हणून अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, धन्य तुझा कृपा सिंधू मनतील. धन्य तुझा कृपा सिंधू मनतील. धन्य तुझ कृपा सिंधू मानले. धन्य तुझ कृपा सिंधू मानले. आपुला तो बोल साच करी, आपुला तो बोल साच करी. अंबरुषी साधी जन्म जोशी येले. अंबरुषी साधी जन्म जोशी येले. आणि म्हणून देवा धन्य आहे, तुला कृपा सिंधू म्हणतात. कारण आपुला तो बोल साच करी, जो बोलतो तेच तू करतो. देवानं जे जे बोलून दाखवलं ते ते देवानं केलं. म्हणून आता देवानं बोलणारं सगळं केलं, तर मला असं वाटतं देवानं आपल्याविषयी बोलावं, देवानं आपलं काय काय करावं. याच्याकरता आपले बोलसुद्धा देवाचे असले पाहिजे. आपल्या मुखातसुद्धा बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे. त्या देवाचं गुणगान आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे, तरच तो कृपावंत होईल. आपल्यावरती काय करेल? कृपा करेल. जशी की आपल्या वनवे परिवारावरती कृपा केली, सगळ्यावरती कृपा केली. का? तर आपण रात्रदिवस त्यांचं भजन करतोय. कारण भजनाला फार महत्व आहे. माझे भक्त गाती जेते, कृपावंत उगाच म्हटलं जात नाही. भजन केलं तर तो कृपावंत होतो, पळत येतो. माझे भक्त गाती जेते, नारदा मी उभा तेते, परितयापासी पांडवा, मी हरपलो गिवसवा, जेथ नाम घोष भरवा, करीती माझा. जिथं नामघोष करतात जगाचा मालक तिथं आहे, तो कृपा सिंधू तिथं उपस्थित राहतो. म्हणून आपल्या कीर्तनात सुद्धा उपस्थित राहावा. म्हणून सर्वांनी एकदा हाताने टाळी, मुखानं नाम विठोबा रखुमाई. खोमा हार घालण्यासाठी उठा आता. भटकंती करता चालल्यानंतर रडू आला आईला. आईचं काळीज आहे शेवटी. आई म्हणे, श्रीपाद श्रीवल्लभ मला सोडून जाऊ नका. आताशी माझं मातृत्व खुललंय, माझ्या मातृत्वाला असं उघड्यावर सोडू नका हो. मला माझ्या मातृत्व दाखवायचंय, मला ममतेने लेकराला जवळ घ्यायचंय. तुम्ही ही देवरूपानं माझ्या दारामध्ये आला, पण मला एक मातृत्व तुम्ही दिलं, तुम्ही जाऊ नका. माई तसं नाही, मला जावं लागतंय. जगाच्या कल्याणाकरता मला थांबून नाही जमत, मला जाऊ दे. नाही नाही थांबा. मग त्यावेळेस त्यांनी शब्द दिला, मी थांबेन, पण माझ्यासारखी गुणी लेकरं जोपर्यंत तुझ्या दारात येत नाहीत, जोपर्यंत तुला मातृत्व त्या लेकरांकडनं मिळत नाही, तोपर्यंत मी जात नाही. हा शब्द दिला श्रीपाद श्रीवल्लभांनी आईला. आणि ज्यावेळेस दुसरी लेकरं त्यांना झाली, मग मात्र आईची परमिशन घेतली, आईची आज्ञा घेतली की आई आता मला जाऊ द्या. आणि ते निघून गेले. म्हणजे देव बोलतो ते देव करतो, पण आपण देवाकडे लक्ष देत नाही. आपल्याला वाटतं देव येत नाही, देव पाहत नाही. देवाचं आमच्यावर लक्ष नाही. कसं लक्ष नाही? ऐका, बरेच लोक म्हणतात देव आमच्याकडे लक्ष देत नाही, देव आम्हाला पाहत नाही. ऐका लक्ष देऊन, देव आपल्याला पाहतोय, म्हणूनच देव आपल्याकडे लक्ष देतोय, म्हणूनच आम्ही इथं बसलोय. नाही तर केव्हाच आपल्या दारात गर्दी झाली असती, बरं का. म्हणून देव पाहतोय, देव बघतोय, देवाची कृपा आपल्यावर. आणि म्हणून देवा धन्य आहे रे, काय बोलावं. अरे तुझं वर्णन साक्षात पुराणाने सुद्धा करावं. चहुवेदी जाण साई शास्त्र, कारण 18ही पुराण हरिशी गाती. 18ही पुराण हरिशी गाती, 18ही पुराण हरिशी गाती, 18ही पुराण हरिशी गाती. साई शास्त्रकार
सुद्धा ज्यांचं वर्णन केलं ना, देवा तू आहे रे. का तू साधा सुद्धा नाही, तू जे स्वतः बोलतो ते आधी करतो आणि मग जगाला आम्हाला सांगतो. ही देवाची सुद्धा नियती. मग आपण का करावं तसं? आपण जगाला सांगतो एक आणि करतो एक. आपण सुद्धा आधी करावं आणि मग जगाला सांगावं. आता गुरुदेव दत्तात्रयांचा विचार केला, स्वतः आधी त्यांनी गुरु केले आणि मग जगाला सांगितलं गुरुचं महत्व. अहो गुरुदेव दत्तात्रय ज्यांना अख्खं विश्व, अखंड ब्रह्मांड ज्या गुरुदेव दत्तात्रयांना गुरु म्हणतं, त्या गुरुदेव दत्तात्रयांना सुद्धा किती गुरु केले? किती? 24 गुरु करावे लागले. 24 गुरु करावे लागले आणि केले सुद्धा. बरं का केले? कारण मी जर गुरुचं महत्त्व सांगतो, मी जगाचा गुरु होतो, तर मला गुरुची महती आणि गुरुकडनं ज्ञान मला घेणं गरजेचं आहे, मग जगाला सांगणं गरजेचं आहे. याच्याकरता पुराणं सुद्धा वर्णन करतात त्यांचं. का? स्वतः गुरु केले. गुरु अहो माशापासून, माशीपासून मधमाशीला सुद्धा त्यांनी काय केलं? गुरु. मधमाशी, मुंगीला सुद्धा गुरु बनवलंय. आणि आपण आपल्यापेक्षा एखादा मोठा असेल तर त्याला गुरु सुद्धा मानायला तयार नाही. एखादा ज्ञानी असेल, कुणी पण गुरु असतं वय, तू हो गुरु, मग हो तुला जमत असलं तर उगा म्हणायचं गुरु ना. अहो पिंगला नावाची वेश्या होती, पण तिला सुद्धा गुरु केलं गुरुदेव दत्तात्रयांना. का? जगाला गुरुचं महत्त्व सांगायचंय. यांच्याकडे काहीतरी गुण आहे, हा गुण घ्यावा. ते पिंगलेकडे गुण काय होता माहिती का? तिला वेश्या म्हणणं आपलं पाप आहे. तिच्याकडं गुण असा होता, तिला वाईट वाटलं. एके दिवशी ती विचार करत होती, माझ्या दारात अजून कुणी का नाही आलं. फार त्रास झाला, फार कुणीच नाही आलेलं दिसल्यावर. परत तिने जगाच्या मालकाकडे, आकाशाकडे पाहून विचार केला, देवा अरे कोणा परक्याने माझ्या दारात यावं आणि त्या सुखाकरता मी एवढ्या वेळ, किती वेळ झालं उभा आहे, पण मला ते सुख नाही मिळणार हे मला माहित आहे. माझ्या दारात कोणी नाही आलं तर माझ्या जीवाची एवढी तळमळ होते, पण मी विसरले. ज्या भगवंताने एवढं सुंदर शरीर दिलं, त्याच्या दारात आपण जात नाही, त्याची आपल्यासाठी किती तळमळ होत असेल. चुकलं रे देवा. आयुष्यभर हे देह दुसऱ्याकरता वापरून या देहाची माती केली. आता हा देह तुझ्या चरणी लावून या देहाचं मोती करणार, हे पिंगला नावाच्या वेश्याने म्हणावं. आणि गुरुदेव दत्तात्रयांना ती आवडलं की एका क्षणातच काय झाली, ती देवाला शरण गेली. तो गुण गुरुदेव दत्तात्रयाने घेतला. मग सगळ्याला गुरु केलं ते सांगतात. आणि म्हणून असे गुरुदेव दत्तात्रय देवानं पहिल्यांदा स्वतः केलं, मग जगाला सांगितलं. म्हणून त्यांचं वर्णन कराल तेवढं थोडं आहे, कारण आपण काय वर्णन करावं? त्यांचं वर्णन पुराणाने करावं. तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिती पुराणे. होय नारायण दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, अंबरुची साठी जन्म सोशियेले, अंबरुची साठी जन्म सोशियेले. होय नारायणे दया सिंधू, होय नारायण दया सिंधू, अंबरुषी साधी जन्म सोशियेले, अंबरुषी साधी जन्म सोशियेले. दुष्ट निर्दाळिले किती एक, दुष्ट निर्दाळिले किती एक, अंबरुषी साठी जन्म सोशियेले, अंबरुषी साठी जन्म सोशियेले. दुष्ट निर्धारिले किती एक, दुष्ट निर्धारिले किती एक, अंबरुषी साठी जन्म सोशियेले, अंबरुषी साठी जन्म सोशियेले. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. धावतं पळतं अभंगाचं चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असाच असेल म्हणत नाही, वेगळे असू शकतो. माझ्या परीने गुरुवर्यांनी माझ्यापर्यंत जे पोचवलं पुरेपूर तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. आज असणारे संपूर्ण मंडळी, आज दत्तचरित्र सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. मी मोजकंच काही काही सांगण्याचा प्रयत्न केला. दत्तप्रभूंचं चरित्र 2 तासाच्या कीर्तनात मांडावं एवढं छोटं नाही.
बरं का. प्रभूंचा जर विषय घेतला तर बघा, आता असणाऱ्या अत्री ऋषी आणि त्यांच्या पत्नी महान पतिव्रता, ज्यांनी 3 देवांच्या पत्नीच्या मूर्त्याची जोडवी करून पायात घातली होती, त्यांचं नाव काय? दत्तप्रभूंच्या आईचं नाव काय? अगं अनुसया, हो बोला ग. दत्तप्रभूंच्या आईचं नाव काय? तुम्हाला कसं माहित आहे का नाही? लक्ष द्या जरा. अनुसया माता आणि अनुसया माता आणि अत्री ऋषी. बरं, आता विचार करा, अनुसया माताचं एवढं मोठं काय तप की जगाच्या मालकानं, तिन्ही देवानं अनुसया मातेच्या मांडीवरती खेळावं, जन्माला यावं. त्याचं कारण काय माहित आहे का? पूर्व जन्माची पुण्य तर म्हणा, पण अख्ख्या घरादाराची पुण्य आहे. उगाच म्हणत नाहीत आपल्या इकडं शुद्ध बीजापोटी, उगाच साधू संत म्हणत नाही शुद्ध बीजापोटी फळे रसाळ अनुसया माताच्या दारात देव येतात. त्यांचं तर सामर्थ्य होतं, तप होतं. पण अनुसया माता कोणा साध्याच्या घरच्या नव्हत्या, कोणा साध्याच्या घरच्या नाही. मनु राजा, त्यांचा मुलगा कर्दम ऋषी, आणि त्या कर्दम ऋषींच्या, कर्दम राजाच्या कर्दम ऋषीची कन्या असणारी म्हणजे अनुसया माता आहे. ओ, आणि एवढं त्यांचं तप. अहो, निष्ठेचे जे सेवेकरी होते, निष्ठेचे भक्त होते कर्दम ऋषी. एवढी निष्ठा त्यांची पत्नी, त्या रात्रंदिवस गुणगान करायचे, भजन करायचे, म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आली ही आपली अनुसया माता. अनुसया माता म्हणजे कोणी सामान्य स्त्री नाही बरं का. महिला मंडळ, आजकालच्या महिला मंडळी म्हणलं तुम्हाला काय व्हायचंय, ह्या म्हणतात मला मालिकेतली नटी व्हायचंय. अगं मग कसे दत्तप्रभू आपल्या दारात येणार ग? अहो, अनुसया होऊ वाटत नाही आपल्याला. आपल्याला मंदोदरी भले रावणाची बायको असू द्या, पण तिचं सुद्धा सामर्थ्य होतं, सामर्थ्य. पण आपल्याला ते माहित नाही ना, आपल्याला काही जाणून सुद्धा घ्यायचं नाही. कुठं नेऊन सत्कार करावा आपला? नाही म्हणतात, नाही जाणून घ्यायचं. जाणून घेतलं पाहिजे आपले चरित्र. अनुसया माताची भीती साक्षात त्रिदेवांच्या पत्नीला सुद्धा लागली. का लागली? तर नारद मुनीनं जावं, तिन्ही देवी एका जागी बसून गप्पा मारत होते. आपल्यासारखं कुणी नाही का? जगाचा चालक, मालक, पालक, रक्षण करणारा, जन्म देणारा, संहार करणाऱ्याच्या बायकोत आपण. काय बायकांना पत्न्यांना असा हे असतं का नाही? आपल्या पती आहेत म्हणून आपण आहे, असलंच पाहिजे. जसं की आपल्या या ठिकाणी जन्मेजय राजे भोसले यांच्या पत्नी या ठिकाणी, त्यांचं परिवार या ठिकाणी. म्हणजे आपल्या माणसानं काहीतरी नाव केलं ना, त्यानं काहीतरी कार्य केलं की घराला त्याचं लय असं हे वाटतं. जसं की ताई तुम्ही डॉक्टर आहे, पण तुमच्या घराला माझी लेक डॉक्टर आहे ना, पूजा तर आपली डॉक्टर आहे, ही झाले ते झालं वाटतं ना. तसं मग आपले देव, आपल्या देवाची कीर्ती नाद नाही करायचं कोणी. लोकांना आपल्या देवापुढे यावं लागतं, एवढा त्यांना वाटायला लागलं. मग नारद मुनी म्हणले ह्यांना दाखवलं पाहिजे, तुमच्यापेक्षा सुद्धा लय मोठे देवाचे भक्त आहेत, लय मोठे आहेत, देवापेक्षा मोठे. नारद मुनी चालले होते, यांचे गप्पा ऐकल्या. नारद मुनी म्हणले काय म्हणताय? काय नाही, आमच्यासारखं कोणी नाही. कोण म्हणलं कुणी नाही? अहो, तुमच्या नावाचे, तुमच्या मूर्त्याची जोडवी घालून पायात फिरणारी माणसं आहे. माणसं जोडवी पायात घालते? अहो नाही हो, महिला आहे म्हणे. अशी कुठली महिला लागून गेली आमचं पायात जोडवं घालावं? अहो हाय तर कोण आहे अशी? अनुसया. आणि असं काय तिचं मोठं तप आहे म्हणे, लय मोठं तप आहे. आणि शेवटी नारद मुनीचं एकच काम असतं, नारद मुनीचं जागोजागी जाऊन करायचं एकच काम असतं, नारायण नारायण. आणि म्हणून सुद्धा जर आपल्या गावात कुणी भांडणं लावली आणि त्या माणसानं लावलीत असं जर कळत तर त्याच्यापाशी जाऊन म्हणत नाही, पण मनातल्या मनात आपण काय म्हणतो, अख्ख्या गावचा कळीचा नारद म्हणतोय का नाही? पण खरं सांग का, अहो नारद मुनी कळ लावली म्हणून तर झालं, नाहीतर दत्तप्रभूंचा अवतार नसता. कधी कधी कळ लावणं चांगलं असतं. कळलं म्हणजे आता कळ लावत फिर नका बरं. महाराजांनी सांगितले चांगलं असतं. दत्तप्रभूंच्या या अवताराकरता मेन ज्यांचा मुख्य पाया आहे ना, ते म्हणजे कोण? नारद मुनी गेले आणि सांगितलं होतं देवींना राग आला, अशी कोण आहे? नाही, तिचं सत्व परीक्षण केलं पाहिजे, सत्व हरण केलं पाहिजे. आणि जावं 3 देवांकडं, तिघेही रुसून बसल्या देवा. आणि पत्नी रुसल्यावर कोणाचं ऐकून जमत नाही. कशी बारीक इकडं मान हवलेल्या बघा की, ह्यांना अनुभव आहेत चांगले. रुसले म्हटलं की परत आपला अवघड आहे, ह्याचं वांदे होते. 3 देव जरी असले तर त्यांना पण भीती आहेच. ते देव आहेत पण त्यांना भीती आहे, त्यांचाही संसार आहे. रुसून बसल्या. विष्णुदेव मनवायला गेले. विष्णू, अगं काय झालं? काहीच नाही. अगं काय झालं? रुसली. काहीच नाही, काही नाही झालं. पार्वती माता काय झालं? महादेवाने विचारलं. काय नाही झालं.
तुमचं काय आपलं मला आणून ठेवलंय कैलासात, माझी इच्छा बघायची नाही, काय नाही काय नाही. अगं काय झालं पार्वती, काय नाही म्हणे. लक्ष्मण काय झालं, काय नाही म्हणे, आता मी रुसले. लगेच सरस्वती काय झालं, काय नाही. देवानं कळना. मग आता रुसवा काढायसाठी बोल ग, तू म्हणाल ते करतो, काय झालं सांग. मग तरी देवानं त्यांनी सांगावं, पृथ्वी तलावरती आमच्यापेक्षा सुद्धा श्रेष्ठ पतिव्रता आहे आणि तिचं सत्व हरण करायला तुम्ही जावं नाही ग. अगं एका प्रतिव्रतेला कधी आडवं नाही जायचं, तिचं तप लय मोठं आहे आणि त्यातले त्यात तिच्या पतीचे तप फार मोठं आहे. जायला नको म्हटल्यानंतर हट्ट धरला, जा नाही तर आम्ही बोलणार नाही, आम्ही खाणार पिणार नाही. अहो महिनाभर खाणं पिणंच बंद केलं. देवाना राग आला, देवाने विचार केला ठीक आहे चला आपल्याला जावंच लागणार. पण मनात हसत होते, ही आपलीच नियती आहे, सगळं आपलं आहे. देवानं जावं, अनुसया मातेच्या दारात जाणू भारावं, ओम भिक्षाम दी. अनुसया माताने वाढण्याकरता बाहेर यावं. पण देवाने म्हणावं थांबा, मी जलद सांगते बरं का, वेळ नाही आपल्याकडे, की अनुसया माताला थांब म्हणावं का, आम्हाला असं कळलं इथं तुझ्या दारात आलं ना माय, तू कुणाला रिकामं जाऊ देत नाही मान्य आहे, पण तुझ्या दारात आलेला माणूस त्याला तू अन्न देते, पण स्वइच्छेचं भोजन देते. स्वइच्छेचं म्हणजे तुम्ही मागाल तसं आणि तुम्ही मागाल त्या अवस्थेत देते ना. मग आमची इच्छा पूर्ण कर माते. पूर्ण कर म्हटल्यानंतर ठीक आहे, आता त्यामुळे आता त्यांनी मागितलंय. आणि आपली परंपरा अशी आहे की दारात आलेला माणूस कधी रिकामी जाऊ द्यायचा नाही, भले तो दुश्मन का असेना, त्याला चहा पाणी का असेना, पण पाजून लावायचं. दारात आले आणि दारात आल्यानंतर दत्तप्रभूंकडे पाहावं, ते आपल्या तिन्ही देवांकडे पाहावं. तिन्ही देवाकडे ब्रह्मा विष्णू महेश. अंतर्मनात जाणलं होतं तेजस्वी पुरुष आहेत म्हणजे काहीतरी गडबड आहे. पण ऋषी आलेत, नाहीकच म्हणा काय हवंय आम्हाला भोजन दे, पण आमच्या इच्छा भोजन आम्हाला हवंय. मग काय कर, आम्हाला वस्त्रहीन भोजन दे म्हणे. सत्व जाईल ना, पतिव्रता आहे. आणि पतिव्रताचं असं, पतिव्रता नेणे अनेकांची स्तुती, पतिव्रतेला दुसऱ्याची स्तुती सुद्धा करू नये हे शास्त्र सांगतं. मग इथं हे मोठं पाप पतिव्रतेच्या त्या अनुसया माताच्या हातानं करणं म्हणजे फार फार मोठी गोष्ट. कारण पतिव्रतेचे हृदय दैशे, पतिवाचनी न स्पर्श, नुसतं दुसरं कुणी नसावंच. मग आता हे अवघड आहे. आणि आत्री ऋषी त्यात घरी नाहीत, काय करावं. अनुसया मातानी थोडं क्षणभर सुद्धा डगमगल्या नाहीत. ते म्हणे थांबा, तुम्हाला लगेच दान देते, पण आमच्या घरच्यांना विचारावं लागेल. देणार आहे, 5 मिनिटं थांबा. आतमध्ये जावा अनुसया मातांनी आणि लगेच आत्री ऋषींना फोन लावावा. होय व आत्री ऋषींना फोन लावला, लक्ष आहे का आंबाडकर, का भूक लागली नाही ना. फोन हा, मग कधी म्हणायचं, मी घरी गेल्यावर. बाबा म्हणते फोन होता का तेव्हा, मग कधी म्हणताय आत्ता. पण आता ते कळणार नाही ना, असं आतमध्ये हन केलं, देवाला आठवलं, नवऱ्याला आठवलं, त्याच्यापेक्षा फोन लावला, त्या काळातला फोन लावला उचलला आत्री ऋषीने. होय ग, का फोन केले, मी तपस्या करतोय, मध्ये मध्ये डिस्टर्ब कशाला म्हणे, का ग फोन केला. अहो म्हणे इथं मी संकटात पडले, धर्म संकटात पडले, तुम्हाला वाचवावं लागते. काय नेमकं झालं काय. अहो 3 ऋषी दारात आले आणि आत्री ऋषीने लगेच आपला टीव्ही चालू केला, लगेच लेटेस्ट न्यूज बघितली की कोण 3 ऋषी नाही दारात गेलं, कोण गेलंय, 3 देव गेले. देव अगं म्हणे ते साधे सुधे नाहीत, ते कोण आहे मी आल्यावर सांगतो. मग काय झालं, इच्छा भोजन मागितलंय, मग दे ना. शक्य नाही ना, काय करावं. मग ते म्हणले अगं एकच कर, काय कर, एक कर की तिथे बाजूला कमंडूल आहे, त्या कमंडूल मधलं पाणी हातावर घे, त्यांना दान देते म्हण, अंगावर शिंपण दे, बघ काय होते. काय होईल हो, काय होणार ना त्यांना, परत बायका खवतील त्यांच्या, नाही काय होतं ऐक तरी. मग ठीक आहे म्हणे, हातामध्ये पाणी घ्यावं आणि बाहेर जावं, कमंडूला हातात घ्यावं, पाणी हातात घ्यावं. तुम्हाला दान पाहिजे ऋषो, देणार, या घरामध्ये नेलं, बसवलं आणि दान देण्यापूर्वी अंगावरती पाणी शिंपडलं, अन्न आणायला आत गेली आणि आतून बाहेरही असतो. तिन्ही देवाची लेकरं झाली. तिन्ही देव लेकरं स्वरूपामध्ये अशी खेळायला, लोळायला, रडायला लागली. अहो ब्रह्मदेव तर मनातल्या मनात मी जगाला लेकरं बनवतो, जगात लेकरं निर्माण करतो आणि हिने मला लेकरू केलंय. आता काय करावं, बार काय बोलायला पण येणार, नुसतं वरडायचं माते माते, आताच्या भाषेत मम्मी हो मम्मी हो. आता काय करायचं. अनुसया माताने त्या अवस्थेमध्ये त्यांना भोजन दिलं. आपल्या हातानं मांडीवरती तिन्ही देवाला घेऊन, जगाच्या मालकांना मांडीवरती घेऊन हातानं घास भरवला. त्या मातेची पवित्रता काय असेल, काय असेल हो. मातृत्व फाळलं. आता वाटलं नाही या देवानं जाऊ नये. 1 दिवस झाला, 2 दिवस, आठवडा, 3 आठवडा, 15 महिना, 6 महिने झाले, देव वरती यायचं काय दिसना. आता बायकांना काळजी लागली, आपल्या देवासोबत गडबड झाली.
आता जावं लागतंय. अनुसया मातेकडे वरनं तिन्ही देवींनी यावं आणि विचार करू आपले पती आपल्याला परत न्यावे लागतात, आपल्याला संसार करायचा आहे, इकडंच ठेवून जमतंय होते. पण अनुसया मातेचं ममत्व खुल्लं होतं, त्यांना लावूच वाटत नव्हतं. आता लावूच नाही, लय सेवा करायला लागले रात्रंदिवस. दारामध्ये असे 3 देव पळायचे, पळत जायच्या, उचलायच्या आणि ठेवायच्या पाळणे. थोपटून झोपा झोपा. काय भाग्य असेल जगाच्या मालकाला झोपवते थोपटून. आणि अनुसया माता लेकरांना झोपत असताना हे सगळं पाहिलं, वाईट वाटलं, काहीतरी करावं. नारद म्हणले, सांगितलं जावा आणा त्रिदेवांना. नारद म्हणले मी नाही आणणार, केलंय सगळं तुम्ही, मी लावा म्हणलं होतं का, तुम्ही जायचं होतं. वाईट वाटलं. आणि आता तिन्ही देवा दारामध्ये गेल्या. अनुसया मातेची माफी मागितली, आमचे देव आम्हाला परत दे. अनुसया मात्या म्हणल्या पाळण्यात झोपले ते आपलं देव बघा आणि घेऊन जा. पाळण्यात झोपलेत, आपले देव बघा आणि घेऊन जा. आता पुढं गेल्या आणि काय केलं माहितीये का, पहिल्यांदा पार्वती मातेने पाळण्यात हात घातला आणि घातल्याला हात पाठीमागं काढला का, आपण महादेवाच्या जाग्यावर विष्णुदेव उचललं तर मग आपलं अवघड आहे. मग काय करावं, बाजूला हात काढला. लक्ष्मी माता आल्या. लक्ष्मी माताने विचार केला, आपण विष्णुदेवाच्या जागेवर ब्रह्मदेव उचलले तर. सरस्वती माता आल्या. सरस्वती माताने पण तोच विचार केला, आपण ब्रह्मदेवाच्या जागेवर महादेव उचलले तर. संसार करायचा कोणासोबत. मग गर्व गेला सगळा की आपल्यासारखं कोणी नाही. सत्वाची परीक्षा घेणं मनातनं काढून टाकलं. माफी मागली. 3 देवाच्या पत्नीनं अनुसया मातासमोर हात जोडला, माते चुकलं आमचं, आमची लेक आमचे पती तुझी लेकरं झाली आणि तुला माते म्हणतात. तुझी परीक्षा कळली ग आम्हाला, तू आमची परीक्षा घेतली ग. मग आता त्यांना सोड, जाऊ दे, आमचे पती आम्हाला दे. ओळखा किन्या, एवढ्या दिवस झालं संसार करतात त्यांच्यासोबत, तुम्हाला ओळखू ये ना. नाही तेव्हा ते पार्लरला जाऊन येते, चांगले नटून येतात. आता काय ओळखा येते, लेकरं आहेत ग. मग अनुसया माता म्हणजे 2 मिनिटात ओळखते. कसं, पाळण्यात पाहिलं तर पाळण्यात एवढं सोपं होतं ओळखणं. पार्वती मातेला पुढे बोलवलं, या इकडे या. याच्यातला तुमचा पती तुम्हाला ओळखू येत नाही येत. अहो तुमच्या पतीनं काय केलं, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझ्या चित्ती, मी लय भोळा, मी जगा करता सगळं करतो. म्हणून जेव्हा समुद्र मंथनामध्ये 14 रत्न निघाली, त्यामध्ये एक विष निघलं होतं, हलाल नावाचं विष. ते विष नवऱ्याने मागचा पुढचा विचार केला ना तुमच्या आणि पिऊन टाकलं. पण पोटात गेलं होतं, त्याचं वाईट परिणाम येतील म्हणून घशामध्ये ठेवलं. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, नील कंठ. या 3 लेकरात ज्याचा कंठ निळा ते तुमचं, ज्याचा कंठ निळा ते तुमचं. ठीक आहे म्हणे. पाहिलं तर एकाच लेकराचा गळा निळा होता. लगेच उचललं. एवढी आनंदी झाली ना, ज्या मालकाला घेतलंय काकीवरती आणि बाजूला उभा राहिली. आता आली लक्ष्मी माता. लक्ष्मी माता म्हणली, माझं पण ओळखून द्या बरं. अहो किती सोपं आहे म्हणजे. अहो तुमचे पती तर एवढे दयावान, भक्ताकाराने अनेक अवतार घेतले. आणि नुसते अवतार घेतले नाही, एवढं सोसलं. भक्तांना छातीवर लाथ घातली, छातीवर तर सहन केली. म्हणून भक्ताची ती निशाणी आपल्याजवळ असं, म्हणून भक्ताच्या पायाचा ठसा ज्याच्या छातीवरती तो तुमचा पती. मग पाहिलं तर त्याच्यामध्ये छातीवरती पाय, भृगु ऋषीने मारलेली लाथ, पाय छातीवरती फक्त विष्णुदेवाचा एकच लेकराचा इथं पाय होता. लक्ष्मी माता म्हणले, आपला पण भेटला. म्हणे तुमचं घ्या बाजूला व्हा. आता सरस्वती माता रडायला लागले. त्यांचं सांगितलं, माझं पण ध्यानात शोधून. अहो माते, जे एक राहिलंय ते तुमचंच आहे. आता ते गावाचं आहे, तुमचंच आहे. तिन्ही मातेने लेकरं उचलली ना आणि घेऊन चालले. परत लक्षात आलं, बघा सत्वाची परीक्षा अनुसया माताची घ्यायला आलते, पण परीक्षा यांची झाली. घेऊन चालली लेकरं रडायला लागल्या का, अगं अनुसया माता, लेकरांसोबत संसार करू का काय, यांना नेऊ का काय, बदलून दे म्हणे देव. विचार केला, आता काय करावं. लगेच अत्रि ऋषींना फोन, टुरुक होय व. आता तर काय करा म्हणे, तेच करायचं. हातात पाणी घ्यायचं, शिंपडायचं देवाशी. असे देव केले आणि देवाला लावलं. देव चालले ना पत्नीसोबत, सहपत्नी दर्शन दिलं. देव चालले. रडू आला अनुसया मात्याला, मला जाऊ नका ना सोडून, माझं मातृत्व खुललंय. तुम्ही गेल्यानंतर माझ्या या ओल्या मातृत्वाचं काय करू मी, मला काहीतरी करा. मी तुम्हाला नाही जाऊ शकत, तुम्हाला नाही जाऊ देऊ शकत. मातृत्व पाहिलं, वाईट वाटलं 3 देवांना. आणि त्रिदेवानं सांगितलं, आम्हाला कार्य करायचे, आम्ही राहू शकत नाही, पण आमचा अंश तुला
देऊन जाईल. म्हणून तिन्ही देवानं आपला अंश ब्रह्मा विष्णू महेश यांचा अंश दत्तप्रभूंच्या रूपानं अनुसया मातांच्या दारामध्ये सोडला आणि म्हणून तो दत्त जन्म आजच्या दिवशी झाला. म्हणून आजच्या दिवशी साजरी केली जाते मोठ्या उत्साहात, ती म्हणते दत्त जयंती. दत्त जन्मोत्सव का? 3 देवांच्या रूपानं पृथ्वी तलावरती गुरुचं ज्ञान, गुरुची भक्ती, धर्म जागृती करणारं अवतार म्हणजे गुरुदेव दत्तात्रय आजच्या दिवशी जन्माला आले. आणि आलेच नाही तर त्यांनी सगळ्याची जागृती सुद्धा केली. म्हणून मला असं वाटतं त्यांचं रात्रंदिवस गुणगान करा, आपल्याला काही कमी पडणार नाही. ज्याला भूतबाधा काय असेल तसं नसावं बरं का काय, पण जर असेल तर एकच देवाचं रात्रंदिवस स्मरण करायचं, दिनराजिनी हाची दंड म्हणायचं आणि दररोज त्यांचं गुणगान करायचं. एवढं करायचं की आज संदीपान महाराजांकडे काही कमी नाही. मला त्यांची एक विशेष गोष्ट आवडली महाराज का? आज त्यांचं आपले असणार ते ज्योतिषशास्त्रामध्ये ते विशारद आहेत. सगळं त्यांची तिथली डिग्रीसुद्धा त्यांनी पूर्ण केली. एवढी लोक आज यांच्या दारामध्ये जमलेत. एवढा वेळसुद्धा होऊन सुद्धा कुणी महाराजांना म्हणलं नाही बास करा संपवा कीर्तन. आणि एवढा असून महाराज एवढे उच्च पदाला असून सुद्धा एवढ्या माणसाच्या गर्दीत स्वतः खाली येऊन बसलेत. याच्यापेक्षा माणसाच्या मनाचा मोठेपणा आणि याच्यापेक्षा दत्तप्रभूंचा मोठा आशीर्वाद काय असू शकतो? बरीच लोक म्हणतात आण खुर्ची बसू द्या तर एवढं काय आहे का नाही, पण एवढं असून सुद्धा कोणतरी मग त्यांना बसायला टाकत होते म्हणजे नाही बसायचंय हे पाहिजे. माणसानं देवगुण घ्यावं, आकाशाची उंची गाठावी, पण पाय मात्र जमिनीवर ठेवावे. हे महाराजांकडे पाहून कळतं. एकदम सादर आणि मान, पण अगदी दत्तप्रभूंची सेवा करतात. म्हणून आज दत्तधाम एवढं मोठं निर्माण झालंय. आणि म्हणून त्यांची सेवा अशी आहे, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेना स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त. भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत, भगवी जोडी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पहा पहा ते गुरुदेव दत्त आले अंगणात, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या श्री गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव वासुदेव. तुकाराम 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 तुकाराम. वनवे परिवार सगळ्याचे मनापासून आभार असणारे संपूर्ण या ठिकाणी संदीपान महाराज, या ठिकाणी संदीपान नामदेव वनवे म्हणजे आपला संदीपान महाराज, सिद्धेश्वर महाराज या ठिकाणी आहेत. सिद्धेश्वर महाराज आज खरं पाहायला गेलं सगळी सेवा करत आहेत असणाऱ्या ताई या ठिकाणी वैशाली सिद्धेश्वर वनवे. खरं पाहायला गेलं नाव जरा वेगळं झालं बरं असू द्या, तरी पण काय बोलला नाही याचंच न बोल. या ठिकाणी सिद्धेश्वर महाराज आहेत. खरं पाहायला गेलं 18 वर्ष निस्वार्थ भावनेने अंतकरणाने तळमळीने दत्तप्रभूंची सेवा करतात हे वनवे परिवार सिद्धेश्वर महाराज यांच्याकरता एकदा जोरदार टाळ झाल्या पाहिजेत बरं. हो, म्हणून असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी वैशाली ताई आहेत, दिलीप दादा या ठिकाणी आहेत, ते सुद्धा रात्रंदिवस सेवा करतात असणाऱ्या कांताबाई या ठिकाणी आहेत, ज्योतिताई या ठिकाणी आहेत, मेघाताई आहेत आणि छोटेसे या ठिकाणी शुभ्राताई आणि धनराज दादा. ते गेले असतील आता झोपले असतील बरं, पण त्यांचं तर एवढं आहे. महाराजाचं कीर्तन आहे, दिदीचं कीर्तन आहे. आम्ही 1 महिन्यापूर्वी आलतो तेव्हा सुद्धा त्यांनी अगदी दाखवून प्रेम करून. मला असं वाटतं आनंदात राहावं, प्रेमानंद दत्तप्रभूंची सेवा निस्वार्थ भावनेने करत राहावं, जीवनात आपल्याला काही कमी पडणार नाही. एवढ्या संख्येनं तुम्ही उपस्थित झाला. महाराजांनी सांगितलं महाराज उशिरा चालू होऊ द्या, 1-1:30 वाजेपर्यंत चालू द्या, काही हरकत नाही, प्रसाद मोठ्या प्रमाणात आहे. आणि एवढी वेळ होऊन सुद्धा 4 कोपऱ्याच गच्च भरलेत बाबा. एवढी वेळ होऊन मला वाटलं फुलं टाकलेत म्हणल्यावर काही माणसं निघून जाते.
पण एवढी वेळ होऊन सुद्धा आम्ही थांबलोय, याचा अर्थ दत्तप्रभूंवरती आपल्या असणारे निष्ठा आणि दत्तप्रभूंचा आपल्यावरती असणारा आशीर्वाद. त्या आशीर्वादाच्या जोडावर एवढी माणसं येत आहेत. आम्ही इथं बसलो, आम्ही कीर्तना आलो म्हणजे दत्तप्रभूंना आपण आपलं मानतो का नाही? झालं, संपलं. आता शेवटचं म्हणा, दत्तप्रभूंना आपण आपलं मानतो का नाही? मानता ना? मग जरा म्हणा, दत्तप्रभू कोणाचे? आमचे म्हणा ना. दत्तप्रभू कोणाचे? इकडच्या मंडळीचा आवाज ये ना. हो हा, जरा मोठ्याने म्हणा. मोठा भूक लागली? हा, खरं बोला. त्यांना वय हो, मला असं वाटतं देवाचं नाव घेतलं तर भूक काय लागायची, पण तरी त्याचाही विचार केला पाहिजे, अन्नदान व्हायचंय म्हणून. दत्तप्रभू कोणाचे? महिला मंडळ आवाज देऊ द्या. दत्तप्रभू कोणाचे? महाराज कोणाचे? एकट्याचा आवाज आला तेवढा. मी नाही तुमची आहे ना. मग म्हणा ना, असं काही करताय. महाराज कोणाचे? मी आहे ना तुमची, आहे ना. मी तुमची आहे ना. काढा बरं 100 रुपये. चला, आपल्या माणसाला मोठं करायचं असतं. तुम्ही आपलं मानता ही मोठी गोष्ट आहे. म्हणून एकदा वनवे परिवाराकरता जोरदार टाळ्या हो द्या. आपल्या सिद्धेश्वर महाराजांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या. संपूर्ण असणारे मंडळी, सगळ्याच्या मनापासून आभार. त्यांचे बंधुराज या ठिकाणी असणारे जन्मजय राजे भोसले, त्यांच्या सुद्धा घरचे परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या असणाऱ्या डॉक्टर पूजाताई या ठिकाणी आहेत. संपूर्ण असणारे मंडळी, सगळ्याच्या मनापासून आभार. ज्यांनी येण्याकरता आग्रह धरला ते आमच्या असणारे या ठिकाणी भैयासाहेब गाडे, त्यांच्या मनापासून आभार. सगळे अंबडकर ग्रामस्थ, सुंदर असं अन्नदानाची पंगत ज्यांनी दिली, सुंदर असं अन्नदान ज्यांनी बनवलं, अशा सगळ्याचे मनापासून आभार. सुंदर असे साऊंड दादा, गायनाचार्य, मृदुंगाचार्य, टाळकरी, श्रीराम गुरुकुल अकलूज, त्यांचे मनापासून आभार. शुटीवाले, रंग कीर्तनवाले दादा आमचे, त्यांचे आभार. आणि झालेली सेवा दत्तप्रभूंच्या चरणी समर्पित करून, गुरुवर्य बाबा माझे वडील, तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम.